हरे राम 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 सीताराम राम राम। आसन घ्या ना. हरे राम 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 सीताराम राम राम हरे राम 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 सीताराम राम राम। हरे राम 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 सीताराम राम राम। पूजा केली, टिक्का लावा. पूजा केली तिकडे. गोपाल कृष्ण भगवान जय श्री भागवत महापुराण की जय। उपस्थित भाविक सज्जन तथा भक्तिमती माता, आपल्या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी पहिलं पुष्प गुंफण्याचा योग. काल आपण भागवत कथा श्रवण करत असताना कार्यक्रमाची प्रस्तावना, कार्यक्रमाचं आयोजन, प्रयोजन, मंगलाचरण आणि त्या भागवताची असलेली सूची याचा विचार केला. श्रीमद भागवत महापुराण 18 महापुराणापैकी श्रीमद नावाचा शब्दाचा अलंकार ज्या ग्रंथाला चढवण्यात आला तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. मग नारद पुराण आहे, मार्कंडेय पुराण आहे, विष्णू पुराण आहे, गरुड पुराण आहे, वैवस्वत पुराण आहे, आदी करून हे सगळे 17 पुराण आहेत. पण श्रीमद हा शब्द फक्त दोनच ग्रंथाला लावण्यात आला. एक जसं श्रीमद भागवत महापुराण आणि दुसरा ग्रंथ कोणता? गीता. श्रीमद भगवत गीता. अन्य बाकीचे ग्रंथ आहेत पण श्रीमद नावाचा शब्द त्यांना लावलेला नाही. मग त्याचं कारणही विशेष आहे. विशेष माणसाचं नाव घेत असताना किंवा नाव टाकताना किंवा लिहिताना विशेष माणसाला विशेषण लावून दिलेला शब्द त्याला अलंकारित केलेला शब्द असं म्हटले जाते. मग आता एखादे मोठे शिकलेले डॉक्टर आहेत तर त्या डिग्र्या विशेष असतात. जसं सुपर कॅम्प्युटर निर्माते आपल्या अकोले जिल्ह्यातीलच मुरंबा गावचे, की ज्यांच्या गावात मी कथा कीर्तनाला नेहमी जातो असे असणारे भटकर साहेब. मग नुसतं भटकर साहेब म्हणून चालणार नाही, त्यांचं नाव घेऊन चालणार नाही. विशेष कार्य जीवनात ज्यांनी केलं त्या कार्याचा असलेला गौरव, त्या कार्याचा सन्मान, त्या कार्याचा असलेला सगळा विचार करून तो दिलेला एक फार मोठा अलौकिक अलंकारिक असा एक शब्द. तसं ग्रंथ 18 महापुराण आहेत पण श्रीमद भागवत महापुराणच का, इतर ग्रंथाला का नाही, हा विषय लक्षात घेण्यासारखा आहे. श्रीमद भगवत गीता त्याचं विशेष एकच कारण आपण पाहू की स्वतः भगवंताच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले तिला गीता म्हणतात. भगवत गीता. काही जण म्हणताना भागवत गीता म्हणतात, तो शब्द चुकीचा आहे. भगवत गीता. कुरुक्षेत्रावर युद्ध झालं आणि त्यावेळेला अर्जुनाला मार्गदर्शन केलं म्हणून भगवंताच्या मुखातून मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीतेचा जन्म झाला. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तिला म्हणतात श्रीमद भगवत गीता. आता त्या गीतेमध्ये जे श्लोक आले ते संस्कृत आहेत, मग आपल्याला कळणार नाहीत किंवा कळत नाहीत असं आपण समजू. त्यावेळेला भगवान ज्ञानोबारायांनी त्या श्लोकावर टीका केली म्हणून भगवान ज्ञानोबारायाचा ग्रंथ निर्माण झाला. त्याचं नाव ज्ञानेश्वरी. नाव कसं आहे? ज्ञानेश्वरी. ज्ञान अधिक पुढचा शब्द उच्चारा ईश्वरी, म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर म्हणजे या शब्दामध्ये ज्ञान आहे, ज्ञानाच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती होते अशी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. म्हणून भगवान ज्ञानोबारायांनी त्या श्लोकावरती टीका केली. ज्ञानेश्वरी लिहिली का सांगितली? इतका वेळ पटकन म्हणजे सांगितली. लिहिली कोण?
मेल्या माणसानं लिहिली का जिवंत? हा, डोकं फिरलं का तुझे? माणसं मेल्यावर उठून बसतात का? पण हे एक विशेष सांगावं असं वाटते की ज्ञानेश्वरी लिहिताना ज्ञानोबारायांनी जिवंत माणसाचा उपयोग केला नाही. त्याचंही काहीतरी विशेष कारण असेल. म्हणजे मेलं माणूस जिथं उठविलं असं जे घडवलं ज्ञानोबारायांनी, स्त्रीचा जो केला पुरुष उभा, यातून मला बरंचसं काही सांगता येईल, पण तिकडे वेळ न घेता आपल्याला पहिल्या स्कंदात जायचं आहे. 6 अध्याय भागवत महात्म्याचे पूर्ण करून. मला वाटते पहिल्या स्कंदात आज आपण जाणारच नाही. भागवत महात्म्याचे 7 अध्याय आपल्या पुढे आहेत, ते पूर्ण करू. पहिला स्कंद उद्या उघडू. म्हणजे असं एका टाइमात एका सत्रात आता नेमकं काय काय सांगावं काय काय सोडाव. भागवत कथा म्हटलं की 9 ते 12 आणि 3 ते 5 असे 2 सत्र असतात. पण आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी आणि माझ्याही सोयीसाठी म्हणणं मी त्यातच आहो. कारण एकदा आले की मग परत येण्याची गरज नाही. मी रोज अकोल्याहून येतो आणि जातो, तुम्ही जवळच्या जवळ आहात, पण तुम्ही एकदा आले की तुम्हाला 4:30-5 ला तुम्ही मोकळं केलं पाहिजे. या हेतून आपण हा एक काळ निवडला. पण ह्या काळ निवडला, हा काळ खरंच झोपीचा आहे. म्हणजे गोड झोप लागते अशा 1 वाजतापासून तर 3-4 वाजे लोक. हो, दिवाळीचं फराळ खाऊन शांतपणे झोपा वाटते. पण आता इलाज नाही. हो, दुसरा दिवस हाताशी आला, 5च दिवस आपल्या हाताशी आहेत. काल अशी एक चर्चा केली आपण की 7 दिवसात मृत्यू येते, बरोबर आहे. पण प्रश्न असा आहे की माणसाला मरण कधी व किती दिवसानं येते, याचं उत्तर आपल्याला काल्यापर्यंत शोधायचं आहे. तुम्हाला जर देता आलं तर मला व्यासपीठावरून उतरल्यावर सांगा. माणसाला मरण या दिवशी येते. बरेच जणांच्या मनात अशी कुतूहल निर्माण आहे, पण मरण येण्याच्या आधी ते मरण ओळखता येते. शास्त्र आपल्याजवळ आहे म्हणून. शास्त्र आणि शस्त्र ह्या 2 गोष्टी आपल्या पुढे आहेत. मग यातला आपण शास्त्र पाहू. शस्त्राचा विचार करण्याची गरज नाही. हो, शस्त्र माणसाला काय करते माहित आहे, आणि शास्त्र काय करते माहित आहे. शास्त्र माणसाला तरुण नेते, उद्धरून नेते, त्याला मोक्ष प्राप्त करून देते. आणि शास्त्राच्या आधारे माणूस सगळ्या गोष्टी ओळखू शकतो. एका ग्रंथाचं नाव सांगतो. एक आहे सहदेव भाडळी नावाचा ग्रंथ. आता तुमच्या लक्षात आलं मला कुठे जायचं आहे. म्हणजे तुमचं माझं आपलं सगळेच संतोष भाऊ आपण मरण ओळखू शकतो असा ग्रंथ सहदेव भाडळी नावाचा ग्रंथ आहे. आणखीन त्याला सोबती देतो एक मी, निर्णय सिंधू नावाचा ग्रंथ. हाही ग्रंथ खूप मोठा आहे. निर्णय सिंधू नाव असं आहे की निर्णय सिंधू ग्रंथाच्या नंतर कोणता ग्रंथ पाहण्याची गरज नाही. शेवटचा निर्णय दिला त्या ग्रंथानं. याला हे म्हणतातच, त्याला ते म्हणावंच लागेल असा निर्णय म्हणजे निर्णय सिंधू. त्याच्यामध्ये मरणाचे काही उदाहरणं दिलेले आहेत. उदाहरणं म्हटल्यापेक्षा मरण येण्याच्या खुणा दिलेल्या आहेत, लक्षणं दिलेले आहेत. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी माणसाला मरण ओळखता येते. आता कोणाकोणाला मराव असं वाटते त्यानं पटकन हात वर करा, मग मी त्या पुढच्या खुणा सांगतो. ज्याला मराव वाटत नाही त्यांना हात वर करू नका. मराव वाटते का मरा लागते, याचं उत्तर पहिले द्या बरं. मरा लागते. संभ्रमच ठेवायचा नाही. मी 7 दिवसात म्हटलं ना, त्याच्यावर किंतु परंतुच करायची नाही. 7 दिवसात मरण येईल, पण कधी येईल हे आपल्याला शोधण्याकरता हे ग्रंथ आहेत. त्याच्याकरता मरणावर शंका घ्यायची नाही. इतर गोष्टीवर शंका घेतली, प्रश्नार्थक चिन्ह तयार झालं, उत्तर हो असेल, उत्तर नाही असेल. प्रश्न असा आहे की लग्न होईल का नाही, प्रश्न आहे हा. मग काही जण म्हणतील हो बा होईल, आणि काही जण म्हणतील होत नाही. आणि आताचा जर विचार केला तर जेही पोरं असतील लग्नाचे त्यानं ठरवून घ्यायचं अजिबात होत, म्हणजे परिस्थितीनुसार बोलतो. हो, कारण लग्नाची मुलं आहेत 10 आणि मुली आहेत 4. मुलं शिल्लक आहेत का मुली? मग आताचा जर विचार केला तर होईल का नाही, त्याचं उत्तर नाहीच येईल. आणि झालं तो भाग्यवान समजा, नाही झालं समजा हनुमंतरायाचा भक्त. गोपाल कृष्ण भगवान की. मग लग्न होईल का नाही, झालं बुवा, इकून तिकून जुळवाजुळव केली, पाहुण्यानं मेळ बसवला. बरं, लग्न झाल्यावर पुढचा प्रश्न उभा राहतो. हो, लग्न झाल्यावर संसार टिकील का नाही, त्याचं उत्तर हो किंवा नाही. असे अनेक प्रश्न आहेत संसारात. आणि संसार टिकला बुवा, आता मूलबाळ होईल का नाही, मूलबाळ झालं का नाही, त्याच्यावर पुन्हा प्रश्न निर्माण होतो. श्रीमंत होईल का नाही, मुलं बाळ शिकतील का नाही, नोकरी लागेल का नाही, बंगला घेईल का नाही, गाडी घेईल का नाही, शेती घेईल का नाही, सर्व सुख आपल्या दारात येईल का नाही, असे अनेक प्रश्न आहेत. मग काहीची उत्तर हो आहेत, काहीची उत्तर नाही आहेत.
पण मी एकच प्रश्न करतो, मरण येईल का नाही? याचं उत्तर सांगा बरं सगळेजण. यातले काही जण म्हणतील हो हो येईल, आणि काही जण म्हणतील हा चुकील, येणारही नाही. असं उत्तर येईल का? सगळेच उत्तर एकच येईल, मरण येईल का नाही. तर उत्तर मला भागवतकार जरी असेल तरी म्हणायला लागेल येईल, कारण मरण हे अटळ आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एका भजनात एक पद सुंदर लिहिलं. पा कसं आहे ते. अरे मरणावर तर आपला अधिकार आहे, तुकडोजी महाराज म्हणतात काय, माझा हक्क आहे. मी तर काल 3 टप्पे सांगितले, जन्माला येणे, जगणे, आता पुढचा टप्पा मरणे. मरना हक का बहाना है, जीना उदार गाना है, जीना उदार गाना है, मेरा मेरा. पुढे भजन किती सुंदर आहे. म्हणजे जे सगळं आपण पाहतो, पण मरण हे मात्र आपला अधिकारानं प्राप्त करून घेणार आहे. तुकोबराच्या भाषेत म्हणजे तुका म्हणी एका मरणेची सरे, आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. पण मी सांगू का, चांगलं मरण येण्याकरता आणि तडफोतोड मरण, वाईट मरण येण्याकरता, दुःख घेऊन मरण येण्याकरता आपलं कर्म बाधक ठरते. काय ठरते? कर्म. आणि भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात कर्मे इशू भजावा, कर्मण्यवाधिकार असते महाफलेशु कदाचन. म्हणजे कर्म करायचं, त्याचं फळ प्राप्त होईल. पण चांगल्या कर्माचं फळ चांगलं आहे आणि वाईट कर्माचं फळ वाईट आहे, हा सिद्धांत तर पक्का आहे, निश्चित आहे. मग कर्म कसं असलं पाहिजे? मग हे करणारानं ठरवलं पाहिजे. मग कर्माच्या बद्दलचे पुरावे तुमच्या समोर आपल्या येतात. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. मग कर्माचे फळ आहेत ते माणसाला चुकणार नाहीत. आणि हे कर्माचे फळ भोगता भोगता जिवंतपणी शिल्लक राहिले तर शास्त्र म्हणते त्याला मेल्यावरही चुकत नाहीत, भोगून द्यावं लागतं. हो, मग कर्म कसे आहेत? एक भजन पुन्हा आठवलं. एका हातान कर अरे वेड्या, दुसऱ्या हातान भर, येथेच कर येथेच भर, लपसील कोठवर. जे जे हवे ते खरेदी कर, बाजार हा फुकाचा, बाजार हा फुकाचा. पण खरेदी करताना नीतीचे घेत राजू, सौदा सुखाचा कर. कोणतं तराजू? नीतीचं, न्यायाचं, धर्माचं, अधर्माचं नाही. सौदा सुखाचा कर, येथेच कर आणि येथेच भर. अशी जर क्रिया शास्त्र तुम्हा आपल्याला सत्यवदानं वदवून घेते, तर मग शास्त्राच्या माध्यमानं तुम्ही आपण जीवन जगत असताना मरण आल्याशिवाय राहणार नाही. आणि मरणाला भ्यायचं नाही, घाबरायचं नाही, हसत हसत सामोरं जायचं. हो, मी एका कुंभमेळ्यामध्ये नाशिकला 15 वर्षाच्या आधी संत मोरारी बाप्पू यांची रामकथा ऐकत असताना त्यांच्या मुखातलं वाक्य ऐकलं. मोरारी बाप्पू म्हणायचे, हो, जागृतीमध्ये झोपीमध्ये सगळे काम विसरलो आपण तर आपल्याला एखाद्या वेळेला आठवतील, पण नेहमी श्वास घेताना आणि सोडताना मरणाला विसरायचं नाही. असं जो माणूस करतो त्याचं पाऊल चुकीच्या मार्गानं पळत नाही. लक्षात काय ठेवायचं आहे? मला मरायचं आहे, मी मरणारा हो. त्याच्यामुळे चुकीचं काम हातून घडणार नाही. पण माणसं मरणाला विसरले आणि देवाला विसरले की जीवनात हानी झाल्याशिवाय राहत नाही. विसरली या थोर झाली हानी, चुकतील खानी 84च्या. म्हणजे विसर पडू नये, विसरतो न पडावा
माझा तुम्हा देवाशी, जसं म्हणतो ना, देव आपल्याला विसरत नाही. देवानं जन्माला घातलं त्याच दिवशी रजिस्टर मध्ये नाव नोंद केलं. जोपर्यंत हा पाठवलेला आत्मा माझ्याजवळ परत येत नाही, तोपर्यंत देवाला सुद्धा काळजी आहे आणि विसर पळत नाही की या ठिकाणी याला पाठवलेला आहे. मग हा येत नाही तोपर्यंत देव विसरत नाही. मग आपणही देवाला विसरता कामा नये. आणि आपण जर देवाचा विसर पडला तर आपल्या जीवनात दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी मरणाला विसरायचं नाही. मग आपलं मरण चांगलं होण्याकरता, मंगलमय होण्याकरता श्रीमद भागवतामध्ये जास्तीत जास्त जन्म आणि मरणावर भर दिली, जास्तीत जास्त पाप आणि पुण्यावर भर दिली, जास्तीत जास्त नरक आणि स्वर्गावर भर दिली, जास्तीत जास्त अधोगती सद्गतीला भर दिली, जास्तीत जास्त वर्ध्वगती अधोगतीला भर दिली. आणि हे सगळे दृष्टांत सिद्धांत कथेच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले. म्हणून सुरुवातीला या ठिकाणी भागवत महात्म्यात पहिल्या श्लोकामध्ये भगवंताला नमस्कार करण्याचा श्लोक आला. त्याला नमनाचा श्लोक असं म्हटलं. तो सगळ्यांनी आपण म्हणायचा आहे. आणि बाकी मग मधातले भागवतातले श्लोक मला जसे येतील माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी एकटाच म्हणून घेईल. सगळे तुमच्याकडून म्हणून काही घेणार नाही. मलाही फारसे येत नाहीत म्हणा, पण मी पाहून म्हणू शकतो. आणि शेवटी मग 7व्या दिवशी शेवटचा श्लोक तुमच्याकडून म्हणून घेईल. म्हणजे सुरुवात तुमच्याकडून आणि शेवटही तुमच्याकडून. बाकीचं मंदातलं जे काय असेल ते आपण ज्ञानोबाराय तुकोबाराय गजानन महाराजांच्या कृपेनं 7 दिवस श्रवण करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आता आपल्या कथेला सुरुवात आताच होणार आहे. कालपर्यंत जे झालं आणि आतापर्यंत जे झालं ते समजा ते नावं येत असतात ना कोणती सिरियल लागायच्या अगोदर. एखादी सिरियल लागते, नावं येतात, संगीत कोण दिलं, वेशभूषा कोण केली, रंगरंगोटी कोण केली, डायरेक्टर कोण आहे, कसा आहे, काय कसं आहे. मनाची स्थिती तयार झाल्याशिवाय आणि ठेवण तयार झाल्याशिवाय तिथं माल ठेवता येत नाही. पाण्याचं भांडही ठेवतो म्हटलं तर ठेवण लागते, अळणी लागते. त्याच्याशिवाय हांडा म्हणा भरणं म्हणा असं पद्धतशीर बसत नाही. तशी आपल्या सगळ्यांची माझ्याही मनाची तयारी आतापर्यंत नव्हती, पण आता झाली की भागवतात काय आहे बुवा, कसं काय आहे पाहिलं पाहिजे. म्हणून थोडीशी तयारी झाली आपली. हळूहळू पूर्ण आत्मसात करण्याची सुद्धा आपली तयारी होईल. मग आपण पहिला श्लोक म्हणू. त्या भगवंताला नमस्कार केलं, त्याचं वर्णन त्या श्लोकात दिलं. जो जगाची उत्पत्ती एक म्हणजे निर्माण करतो, जो जगाची स्थिती निर्माण केल्यावर जशीच्या तशी राखून ठेवतो, सांभाळतो, आणि या जगाची स्थिती पुन्हा लयाला नेतो. म्हणजे 3 कारणं आहेत: उत्पत्ती आणि उत्पत्ती, स्थिती आणि विनाश, असे 3 नावं दिली याच्यामध्ये. म्हणजे विनाश म्हणजे संपवणे, आणि स्थिती कायम ठेवणे म्हणजे सांभाळणे, आणि उत्पत्ती म्हणजे निर्माण करणे. ह्या 3 मुद्द्याला लक्षात ठेवा. असा कोण आहे या विश्वाचा असलेला अखिल ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा, त्या कृष्णाला आमचा नमस्कार असो. म्हणून या श्लोकात सांगितलं, म्हणा माझ्या मग, सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भागवत महापुराण की जय. जो 3 प्रकारच्या तापाचा नाश करणारा आहे, अशा सच्चिदानंद रूप भगवान श्रीकृष्णाला आम्ही वंदन करतो. या श्लोकाचा अर्थ हा श्लोक पहाटे उठल्या उठल्या आपल्या मुखातून श्वास बाहेर निघतो. झोपेतून उठलो की पहिला श्वास टाकतो, त्यावेळेला उठल्या उठल्या अंथरुणावर म्हणायचा. अशा भगवंताला नमस्कार केल्याशिवाय आपलं पुढचं कार्य कोणतंही हाताशी धरायचं नाही. तसं जर पाहिलं तर उठताना आपण डोळे उघडतो ना, तर त्या परमेश्वराचं ध्यान करून मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणून त्याचं चिंतन करून त्याला नमस्कार केला पाहिजे. तो सुद्धा श्लोक आहे. मग देव नाही समोर आमच्या, आपल्या हातीच देव आहे.
आपले हात दोन समोर केले की त्या भगवंताला तिथं नमस्कार करण्याची कृती आपल्या जवळ आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. म्हणजे या हातावर काय आहे? आपल्या देव सांगितले. कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीचा वास आहे. करमूले तू गोविंदम, गोविंदाचा वास आहे. कर मध्ये सरस्वती, सरस्वतीचा वास आहे. आणि यांना नमस्कार केला आपण की आपली दिवसभराचे कर्म सफल झाल्याशिवाय राहत नाहीत. पण सकाळी उठल्या उठल्या लोक याला नमस्कार करणार नाहीत, पण त्याच्यावर चुना आणि तंबाखू टाकून चोयल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे त्या देवाईलाही ते खराब करतात आणि आपल्या सगळ्या खराब कामाला सुरुवात सकाळपासून होऊन जाते. एक जण म्हणे बा म्हणे आम्ही ते घेतल्याशिवाय म्हणे हेच येत नाही. काय संबंध आहे त्याचा आणि याचा? काय घेणं देणं नाही. नसलेच व्यसन आहेत त्यांनी. हो, म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपल्या जवळच आहेत. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा भुललाशी. सकाळी उठल्याबरोबर राम श्याम राम राम नमस्कार चमत्कार हो आपल्या भागात जाऊ द्या. पण तिकडे वृंदावन मध्ये गेलो, मथुरेला गेलो, गोकुळात गेलो तर तिकडे राधे राधे म्हणतात. महिला पुरुष लहान मुलं मुली सगळे दुकानदार, सगळ्या जातीचे सगळ्या समाजाचे लोक, परिचित अपरिचित लोकांना राधे राधे काय म्हणतात? राधे राधे. आपणही म्हणतो जय गजानन, श्री गजानन, रामकृष्ण हरी, जय हरी, जय गुरुदेव, काही काही हरिओम, काही काही जय महाकाल. आता भक्त लय झाले. जसे जसे देव भक्तायला आवडतात तसे तसे आपापल्या सोयीनं चालू आहे. आता काही हरकत नाही, काही का म्हणत ना. हो, आमच्या शेजारी एक माणूस आहे तो जय भूतेश्वर. बर बापा तो भूताचा भक्त असेल, जय भूतेश्वर. कोणी काही म्हणो, पण चिंतन आहे ना बुवा चालू. चिंतनाशिवाय राहू नये, अखंड चिंतन होत राहिलं पाहिजे. म्हणून नमन सांगितलं. नमस्कार 4 व्यक्तीला केल्याने आपल्या जीवनात काय प्राप्त होते भागवत महात्म्यात सांगितलं. पहिला नमस्कार गाईला, दुसरा देवाला, तिसरा संतांना आणि चौथा ब्राह्मणांना. किती सांगितले मी? 4 लोक सांगितले. या 4 लोकांना जर आपण नित्य नेमाने नमस्कार केला तर आपल्याला कशाची प्राप्ती होते ते सांगितलं. गाईला नमन केल्याने यश प्राप्त होते आणि कोणतेही काम आपण करण्याकरता जातो त्यावेळेला हाती घेतलेलं काम गाईचं दर्शन घेऊन नमस्कार करून केलो आणि निघालो तर ते निश्चितच काम पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहत नाही. गायीचं कारण सांगितलं. गाय मातरो आहे. गाय म्हणजे गोमाता आहे. एवढंच नाही तर गायीच्या ठिकाणी सर्व देवतेचं वास्तव्य आहे. नमस्कार करायचा, प्रदक्षिणा मारायची, सगळ्या देवांना नमस्कार घडल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण गोमातेचं दर्शन घेतो. आणि पवित्र तिचं असलेलं शेण अपवित्र माणसाला पवित्र करणार आहे. गोमूत्र याचा उपयोग तुम्ही आपण घेतो. पण ज्याच्या घरात गाय तिथे विठ्ठलाचे, बोलत जा थोडस तुम्ही, काय पाय. मग ज्याच्या घरात कोंबडी त्याच्या घरात काय. मग आता हे प्रश्न पाच बसा. आपल्याला काय घेणं त्याचं? कोंबडी वागवणारा वागवते, आपलं काय चाललं त्याच्यात का? त्या कोंबडीला आपल्याला चारा पाणी टाका लागते. पण गायीचे पाय महत्वाचे सांगितले. तिथं जिथं गायीचे खुरं फिरतात तिथं लक्ष्मीचं वास्तव्य असते. तिथं कितीही जरी जिथं गायीचे पावलं पडतात अशी जागा समजा अशुभ असली, लोक म्हणतात बो या जागेत हे आहे, तो दोष आहे, टमकाय ढमकाय, काही करण्याची गरज नाही. गाय नेऊन बांधली, गाय तिथं गोमूत्र टाकलं, शेण टाकलं आणि झोपली, तिची लाड तिथं पडली ते बागुल करताना, की ते भूमी पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद गायीच्या अंगात आहे. मग गायीचा नमस्कार सांगितला पहिल्यांदा. म्हणून गायीचं रक्षण करणं. गायदारी आली तर नैवेद्य लावतो आपण, तिचा नमस्कार करतो. एवढंच नाही तर मला आठवते लहानपणी असं काही जरा अंगात चिडचिडपणा झाला की आमची आजी आम्हाला असं धरून नेत होती आणि नेल्यानंतर गायीच्या जवळ उभं करत होती. आणि गाय गरीब होती, तिच्या पोटा खालून इकडून तिकडे लोटत होती. आम्ही भेट होतो लहानपणी. आणि गायीचं शेपूट हातात धरून आमची आजी आमच्या डोक्यापासून तर पायापर्यंत मागून पुढून असं खालीवर 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 करत होती बा. आता ते काय आता लक्षात आलं, त्यावेळेला काही लक्षात नव्हतं येत. आणि मग लक्षात आलं तर बुडी मरून गेली, कोणाला विचारावं, म्हातारी गेली. पण आता लक्षात आलं की आमच्या आजीले माहित होतं की गायीच्या शेपटात किती ताकद आहे.
आणि मायच्या पदरात किती ताकद आहे हे कधी कळते? माणसाला दीड झाली की. हो, मायचा पदर अंगावून फिरला की झालेली दुष्ट उतरून जाते. एवढी पावर आणि ताकद मायच्या पदरात आहे बरं. कोणाच्या? हा, म्हणजे हे अशी विशेष लक्षणं आहेत आणि शास्त्रात ते सांगून ठेवलेले आहेत. गाईला नमस्कार केलायचा पहिलं. दुसरं, देवाला नमस्कार का करावा? देव आपल्याला सगळ्यांना शक्ती देतो, म्हणून देवाचं स्मरण करून त्याला नेहमी नेहमी शरण गेलं पाहिजे. सर्व भावे देवाशी, म्हणजे सर्व भावानं देवाला नेहमी रोज आपण अखंड शरण गेलो पाहिजे, की ज्याच्याकडे सगळ्या शक्त्या वास्तव्याला आहेत. सगळ्या म्हणजे देवानं हे सगळं विश्व निर्माण केलं आणि सगळ्यांची स्थापना केली, आणि एवढंच नाही, सगळी सत्ता आपल्याकडे राखून ठेवली, सगळ्यांचं पालन पोषण करतो. आणि सगळे सगळ्यासारखे नाहीत, दिसण्याकरता भिन्न भिन्न आहेत. आपण मंडपात 50 लोक आहोत, पण 50 लोकही वेगवेगळ्या स्वरूपानं नटलेले आहोत. म्हणजे तो किती हुशार आहे, किती चतुर आहे. अशी फॅक्टरी विश्वात, जगात या पाठीवर कोणीही बनवलेली नाही. तो देवच आहे. म्हणजे कसं बनवलं देवानं या विश्वाला? आणि एक भजन आहे, त्या भजनाचा आठवणही होऊन राहिला. काय को दुनिया बनाई, असं एक भजन आहे नाही का? दुनिया बनाने वाले क्या तेरे दिल में समाई, काय को दुनिया बनाई तूने, काय को दुनिया बनाई. ढोल ताशे वाजवायले, त्याच्यावर नाचायला दुनिया बनवली का? हा, गणपती उत्सव साजरा होते आणि गणपती उत्सव साजरा झाला की नाचणारे उठवतात पोटात टाकून गणपती बाप्पा, म्हणायचंही त्याला तालमेळ राहत नाही. याच्यासाठी बनवली का? नवरात्राचा उत्सव, धार्मिक उत्सव, देवाला आवडून केलेली भक्ती पुण्य देणारी ठरते, आणि देवाला न आवडणारी भक्ती हे पुण्य तर देतच नाही, पण पाप एवढं मोठं जीवनात होते की त्याचा रास कुठे करावा मोठा विचार पडते. मग देवाला आवडेल ते भक्ती करायची ना. आवडे देवाशी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. मग देवाला आवडणारी भक्ती, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, हे भक्तीचे लक्षण सांगितले. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. आणि शेवट एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. एक नेम आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. गेल्या 1.5-2 वर्षापासून बरेच जणांनी एक नेम धरला. तो नेम कोणता? 2-2.5 वर्ष झाले गुळ आणला. तो नेम कोणता? श्री शिवाय बोलत जा, श्री शिवाय. याच्या अगोदर म्हणत नव्हतो का आपण ओम नमः शिवाय? तोही मंत्र महादेवाचाच आहे. पण या 2-3 वर्षात श्री शिवाय नमस्तुभ्यम 2-2 किलोमीटर महादेवाचे मंदिरात गावाच्या बाहेर पडीत पडले होते, वसान पडले होते. पण झाली एका साधूची कृपा. तेही काही आपल्या शेगावात येऊन सांगितलं नाही घरोघरी, त्यानं टीव्हीतून पाहिलं, सांगितलं, अशानं असं होते, तशानं तसं होते, आणि अशानं असं होते तशानं तसं होते. मी जर भागवतात सांगणं सुरू करील ना, तर हा पुरा सभा मंडप पॅक होईल 2 दिवसात. फक्त सांगा लागेल मुले. रुद्राक्षाचं पाणी पिलं की अनेक बिमाऱ्या जातात. रुद्राक्ष आधीच होता, बिल्वपत्र आधीच होतं, महादेवाचे मंदिर आधीच होते, नंदीपिंडा आधीच होत्या, पण त्याला उजाळा मिळाला गेल्या 2-3 वर्षापासून. नाही ते भक्त महादेवाच्या मागं लागले. तुमच्या गावात काय परिस्थिती आहे तुम्हाला माहित, पण आमच्या गावात पोरं बिस्लरीत पाणी नेतात सकाळी 6 वाजता. त्या बिस्लरीचं पाणी महादेवाच्या पिंडीवर टाकतात. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. बिस्लरीने का टाकेना, पण त्याच्या महादेवाच्या प्रती त्याचा भाव बदलला. तरुण मुलं मुली, सर्व माता भगिनी, पुरुष मंडळी, बरं बिल्बपत्र खायला लागले पिंडीवरले उचलून. आता पहिले पानं होते ना बेलाचे, खात होते का? आता पानं खायला लागले.
त्यातलं महत्व कळलं. काही जण रुद्राक्ष भिजत ठेवतात आणि सकाळी गिलासभर पाणी पिऊन घेतात. पिऊ द्या, भाव बदलला. देवाला आवडेल अशी भक्ती करणारे तयार झाल्यानंतर एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एक नेम धरला ना, त्या नेमाला अनुसरून जीवन जगतो ना, तो देवा परम पूज्य जगी. त्याची पूज्यता जगामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. समाजामध्ये नाव लौकिक होईल, किंमत वाढील आणि देव सुद्धा आशीर्वाद देईल. अशी भक्ती करत असताना तुम्ही आपण मार्गक्रमण करतो. म्हणून देवाचा आठव करायचा, देवाचं स्मरण करायचं. देवाला नमस्कार केल्याशिवाय आपण घराच्या बाहेर जायचं नाही. मग आता व्यावहारिक दृष्ट्या देव कोणता कोणाला आवडते? मग देवाचे अनेक अवतार आहेत, त्याचे स्वरूप वेगवेगळे आहेत, त्याच्या कार्याकरता त्यानं अवतार वेगवेगळे घेतले. मग कोणता देव कोणाला आवडते असं जर प्रश्न केला तर कोणाला दत्तात्रय भगवान आवडतात, कोणाला पांडुरंग परमात्मा आवडतात, कोणाला गजानन बाबा आवडतात, कोणाला ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आवडतात, कोणी म्हणेल बा आम्हाला संत रोहिदास महाराज आवडतात, आम्हाला आमच्या समाजाचे देव, आमच्या समाजाचे संत आम्हाला आवडतात. ठीक आहे, महादेव आवडतात, हे सगळे आवडतात. देवाचे अवतारही तसेच आहेत. हो, मग हे सगळे देवाचे अवतार त्या त्या पद्धतीनं आहेत. पण देवाचा दुसरा एक वराह अवतार असा आहे की तो दिसण्याकरता डुकरासारखा आहे. वराह अवतार आहे तो. त्या अवतारापैकी तो का आवडत नाही? मग नाही आवडत त्याचं कारण आपल्या समोर फार विचित्र असा प्राणी उभा राहतो आणि डोक्यामध्ये अनेक प्रकारचे भाव निर्माण होतात. म्हणून वराह अवतार आवडत नाही. पण वराह अवतार नाही का देवाचा? शास्त्रानं सांगितलं का नाही? कशा करता वराह अवतार घेतला? पृथ्वीला वर आणलं प्रभूनं समुद्रातून, रसातळातून. मग तोही देव का आवडत नाही? पण त्याचा फोटोही कोणी लावत नाही, त्याची मूर्ती कोणी ठेवत नाही आणि त्याला नमस्कार कोणी करत नाही. म्हणजे देव आवडीनुसारच आहेत की नाही आपले. सीता द्यायला आमच्या मायामावल्या गेल्या की घरोचे देव नेतात का? सगळे देव रस्त्यात सापडतात का नाही? पण देव होतात का नाही ते? मग असे अनेक प्रकारचे देव आहेत. पण हे सगळ्या देवाचं खंडन करून तुकोबाऱ्यांनी तुम्हा आपल्याला एका ठिकाणी आणून सांगितलं, आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविन जीवा सुख नव्हे. म्हणजे शेंदरी हेंदरी दैवते, कोण पूजिती भूते खेते, आपुल्या पोटाची रडते, मागे शिते अवधान. हे देवाचे प्रकार आहेत. मग देव सर्वत्र आहे. मग सर्वत्र आहे म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात 15व्या अध्यायात, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत स्मृती ज्ञानम अपोहनंच वेदेच सर्वे रमेव वेदो वेदांत कृद वेद विदेव चाहम. मग ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या केल्या, मी अमुक आहे हृदय देशी. ज्ञानोबाराय म्हणतात, मी ज्याच्या ज्याच्या हृदयात आहो तो देव. मग आता माझ्या समोर सगळे हृदय बसले, मग तुम्ही सगळे देव. सगळे देव म्हणजे सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, जे काही दिसत असेल ते सगळं देव. पंढरपूरची व्याख्या कशी आहे? तेथील तृण आणि पाषाण देव मानावेत. देव तर देवच आहे, पण तिथले गवत, तृण म्हणजे गवत, पाषाण म्हणजे दगड, जेही दिसत असेल पंढरपूरला त्याला नमस्कार करायचं, तिथं देवत्वच आहे. तसं देव हा सर्वत्र आहे. देव कुठं नाही असा प्रश्न करा, त्याचं उत्तर शोधता येईल. पण देव कुठं आहे हा प्रश्न चुकीचा आहे. देव कुठं आहे या पद्धतीनं जर शोधण्याकरता आपण गेलो तर त्याचं उत्तर एकच आहे की देव सर्वत्र ठिकाणी वास्तव्याला आहे. मग हरिपाठात आपण अभंग म्हणतो. मग कोणते अभंग? हरिपाठातले विठ्ठल जडी स्थळी भरला, पुढे रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठलाची मन हे झाले, मन हे झाले. हे सगळे अभंग आपण हरिपाठातले पाहतो. विठ्ठल कुठे आहे? मग अशा पद्धतीनं देव पाहण्याकरता, नमस्कारा करता गेलो तो देव सर्वत्र आहे. देवाला नमस्कार केला पाहिजे. याचा अर्थ असा आहे की देव सर्वत्र वास्तव्याला असताना कोणालाही कमी लेखायचं नाही. नरसिंह भगवंत प्रगट खांबातून झाले हे प्रल्हादाने हिरण्यकश्यपूला दाखवून दिले.
याचा अर्थ असा की माझा देव कुठेही प्रकट होऊ शकतो, हे त्या देवाचं कार्य आहे. म्हणून देवानी हे सगळं तयार केलं. मग देवाला नमस्कार सांगितला दुसऱ्या नंबरचा. तिसरा संतांना नमस्कार सांगितला. त्या नमस्काराचे फल सांगितले. संतांना नमन केल्याने आपलं आयुष्य वाढते, आयुर्मान वाढते. म्हणून संतांना नमस्कार केला पाहिजे. आणि आपण भाग्यवान आहोत की आपण रोज मंदिरात जरी जात नसू तरी शेगावात वास्तव्याला आहो. आपलं अगणित पुण्य आहे. म्हणून इथं वास्तव्य आपल्याला मिळालं. ही संतांची नगरी, संत भूमी आहे. इथं आपण वास्तव्याला आहो. महाराजांचं सहजपणे दर्शन आपल्याला घडते. जे भक्त लोक येतात ना दर्शनाला, शेगावला जातात, येतात, त्याच्याकडे पाहायला आपण नुसतं तरी मनात भाव तयार होते की हे गजानन बाबाच्या मंदिरात आले असतील किंवा चालले असतील. झालं दर्शन. दर्शनाचे प्रकार फार वेगवेगळे आहेत. शारीरिक दर्शन, मानसिक दर्शन. मग आपण मनाने दर्शन करू शकतो. कुठे जाण्याची गरज नाही. इथूनच बसल्या बसल्या एका मिनिटात महाद्वारात, लगेच महाद्वारात गेलं की भुयारात, आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन, मंदिराले प्रदक्षिणा मारून, गादीचं दर्शन घेऊन, आणि तिकडून सोपीनाथ महाराजचं दर्शन घेतलं की पटकन आपल्या घरी आलोय बी आपण. याला म्हणतात मानसिक दर्शन. मनानं दर्शन घेतलं, एका सेकंदात डोळ्याची पापणी खालीवर होत नाही, एवढ्या वेळात देवाचं दर्शन तुम्ही आपण संतांचं करू शकतो. म्हणून संतांचं दर्शन सांगितलं. काय होते संत दर्शनाच्या माध्यमातून? संत दर्शनी हा लाभ, लाभ संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडिये पद्मनाभ जोडिला ओ संत दर्शनी आलाभ, लाभ संत दर्शनी हा लाभ. दुसरा फायदा संत चरण रज, लागता सहज वासनेचे बीज जडून जडून जाये. संतांच्या दर्शनाची महती. आणि तीर्थ पुढे सांगितलं. चौथा नमस्कार आहे ब्राह्मणाला. चौथा नमस्काराचा प्रकार सांगितला. ब्राह्मणापासून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होतो. ते आपल्याला ज्ञान देतात. म्हणून ब्राह्मण देवतेला, भूदेवतेला नमस्कार केला पाहिजे. असे 4 प्रकार नमनाचे सांगितले. त्या माध्यमातून जगाची स्थिती, उत्पत्ती आणि विनाश या तीनही गोष्टीला, आदि दैविक, आध्यात्मिक, आदि भौतिक, तीनही तापाचा नाश करणारा भगवान परमात्मा कृष्ण, याला मी नमन करतो, असा पहिल्या श्लोकाचा आणि पहिल्या श्लोकाचा अर्थ भागवत महात्म्यामध्ये सांगितला. म्हणून नमस्काराने नम्रता प्राप्त होते, ज्ञानाची प्राप्ती होते. नमस्काराचं महत्व सांगितलं. नमस्कार येता जाताना तुम्ही आपण सगळे करतो. ही प्रथा, रूढी, परंपरा, ही पद्धत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आजही जोपासल्या गेली. नमस्कार लहान व्यक्तीने मोठ्या व्यक्तीचा करावा. मोठे व्यक्ती, वडीलधारी मंडळी यांचा नमस्कार केल्यावर ते आशीर्वाद देतात, आणि तोच आशीर्वाद आपल्या जीवनात उपयुक्त ठरतो. म्हणून नमनाला महत्व सांगितलं. आई वडिलाचा नमस्कार करावा, मोठ्या वडीलधाऱ्या मंडळीचा नमस्कार करावा. आणि नमस्कार केल्याने आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ सुखाची प्राप्ती होत राहते. म्हणून नमस्काराला महत्व दिलं. पण आता नमस्कारात बदल झाला. पूर्वी नमस्कार करत असताना आपलं मस्तक आणि आपल्या दोन्ही भव्याच्या मधोमध भ्रुकुटी म्हणतात, त्या भ्रुकुटीला, पायाला स्पर्श झाला पाहिजे असा नमस्कार. त्या नमस्काराचं नाव आहे 8 ठिकाणी आपलं शरीर झुकवणे, 8 ठिकाणी आपल्या शरीराला घडी पाडणे, 8 ठिकाणी आपलं शरीर नमवणे. त्याला साष्टांग नमस्कार असा शब्द दिला आहे. काय म्हणतात? साष्टांग. तो आणि ती पद्धती बरेच संप्रदायामध्ये जोपासलेली आहे. विशेष करून दत्त संप्रदायामध्ये जे मंडळी आहेत, कदाचित इथं असतील, त्यांना त्या गोष्टीची जाण आहे. हो, ज्याचा नमस्कार करायचा आहे त्याच्या पायाच्या अंगुष्ट्याखाली आपले दोन्ही हाताचे बोट टाकतात. त्याच्या पायाचे दोन्ही अंगठे आपल्या भ्रुकुटीला स्पर्श करतात. भ्रुकुटी कुठे आहे? इथं.
भ्रुकुटीला स्पर्श झाला की ज्ञान चक्र जागृत होतो, त्याच्यानंतर आज्ञा चक्र जागृत होतो, नंतर मग आपल्याला पुढे ती क्रिया नमस्काराची प्राप्त होते. 8 ठिकाणी शरीर झुकवलं पाहिजे, पण आता अलीकडे वेळ कमी असते, गडबड जास्त असते, पायातला बूट चप्पल काढण्यासाठी वेळ नसते, पण नमस्कार तर करा लागते. मग नमस्कार करणारे करतात कसा? ज्याचं दर्शन घ्यायचं आहे त्याचा पाय सोडून देतात आणि त्याच्या टोंगाच्या पाया लागतात. हा झाला शॉर्टकट नमस्कार. हो, नमस्कार घेणारे असाच टोंगायला हात लावतात. म्हणजे याची ढेरी वाढेल असते म्हणून झुकता येत नाही का, त्याला पाठीचा काही प्रॉब्लेम आहे म्हणा. पण ज्याचा नमस्कार करायचा आहे त्याच्या पायावरच मस्तक ठेवून नमस्कार केला तर त्या नमस्काराचा आशीर्वाद भेटते. नाही तर मग झांगड झुंगड नमस्कार तर तांगड तिंगड आशीर्वाद, अशा गोष्टी आहेत. आता मग नमस्कार काही जण तर पायाला सोडा हो, एक जण तर माझोड नमस्कार केल्याने कीर्तन झाल्यावर आला डायरेक्ट ढेरीलाच हात लावला. हो, एकदम असा पोटाले म्हणे महाराज नमस्कार करू द्या. म्हटलं कर बुवा, म्या जोडले खाली पाय, म्या पाय जोडले तर बहादरानं पायाचा विचार नाही केला, डायरेक्ट ढेरीला हात लावला म्हणे नमस्कार. म्या म्हटलं हा ढेरीचा नमस्कार आहे वाटते. हो, पद्धत आहे नमस्कार करण्याची. अलीकडे स्टँडर्ड नमस्कार निघाला. हो, पाय हातही जोडायचं काम नाही, खाली वाकायचं काम नाही. नमस्कार करण्याची पद्धत अशी निघाली आता. कशी? ते शोकेस मधलं कुत्र कसं मान हलवते, बस असं चालू आहे आता. हो, नमस्कार नमस्कार. मग तो दुसरा असते तो म्हणते असाच चमत्कार, जसा नमस्कार तसा चमत्कार, अशी पद्धत निघाली. काही काही जण गाडी चालवणं चालू असते, कानाले मोबाईल असते, असं माणूस जाणं, समोरून एखादा माणूस आहे त्याला बोलणं चालू असते, हा हा, समजून घ्यायचं पॅरालिसिसचे लक्षण आहेत पुढचे. मोठा अवघड आहे. नमस्कार करणं एवढं सोपं नाही. हो, नमस्कार सर्व शरीर नमवणे, नम्र होणे. आणि शास्त्र सांगते जो नम्र झाला त्याच्यावर देव तर कृपा करतेच, पण भूत सुद्धा कृपा करतात. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. हो, नमस्कार करा ना तुम्ही. नमस्काराचा प्रभाव फार वेगळा आहे, म्हणून नमनाला महत्व दिलं, त्याला मंगलाचरण म्हटलं. आणि हे मंगलाचरण सुरुवातीला भागवतामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी दिलं. कोणत्याही ग्रंथामध्ये नमन सांगितलं, कोणती पोथी असो, अध्याय असो, कोणता ग्रंथ असो, नमस्काराशिवाय त्याला आपण सुरुवात करत नाही. आणि मंगलचरण झालं की नंतर मग कथेला सुरुवात होते. म्हणजे असं प्रभूचं नाव अमंगलांना मंगल करणारा आहे, म्हणून त्या ठिकाणी प्रभूला नमस्कार करून आपण पुढील कथेला सुरुवात करणार आहोत. पहिल्या श्लोकामध्ये नमस्कार केला. पुढे कथा पाहत असताना भक्ती आणि नारद यांचा संवाद येतो भागवत महात्म्यामध्ये. मग भक्ती कोण आहे? एक दृष्टांत म्हणून तुमच्या आमच्या समोर त्या ठिकाणी कथाकारांनी एक फार मोठं अशी कथा तयार झाली की बा भक्ती एक स्त्री आहे. तसं पाहिलं तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तीन याचा विचार आहे. मग ज्ञान कोण आहे, वैराग्य कोण आहे? मग कथा सांगण्याकरता, चर्चा करण्याकरता, आपल्या लक्षात येण्याकरता त्याला एक दृष्टांताचं स्वरूप दिलं. भक्ती एक स्त्री आहे. मग ही स्त्री आहे, तिला 2 मुलं आहेत. त्या मुलांचं नाव सांगितलं, एक ज्ञान आणि एक वैराग्य. मग भक्ती म्हणजे काय? जो दिवस निघते त्या दिवशी आपण धार्मिक उत्सवाला, सत्संगाला, पूजापाठ, संकीर्तन, नामस्मरण, देवधर्म, तीर्थयात्रा उठल्याबरोबर सुरुवात करतो, ती भक्ती. मग ही भक्ती म्हणजे स्त्री सांगितली. पण ती भक्ती तुम्ही आपण दिवस बदलला की देव बदलला, दिवस बदलला की मंत्र बदलला, दिवस बदलला की ग्रंथ बदलला, दिवस बदलला की भाव बदलला, दिवस बदलला की पूजेचं साहित्य बदललं, अशी भक्ती आपली आहे. मग ही भक्ती आपण करतो. आजचा दिवस कोण? गुरुवार. आज आमच्या अकोल्यापासून, अमरावतीपासून एवढी गर्दी सुरू झाली शेगावात की गुरुवार म्हटलं की गजानन महाराजांचा दिवस. आणि या दिवशी दुसऱ्या देवाची गर्दी चालत नाही. गुरुवार म्हणजे गजानन बाबा. तसं गुरुवार म्हणजे भगवान दत्तात्रयाचा आहे. आणि आजचा गुरुवार संपला की उद्या मंदिरात गर्दी कमी होते. मग उद्या कोणाचा दिवस? शुक्रवार.
कोणाच्या? संतोषच्या मायेचा? आपले नाही, संतोषी मातेचा. शुक्रवार. आता तो एक व्रताचा दिवस आहे, त्या देवतेचा आहे. आपल्याला हो देवता पाहायची. शुक्रवार संपला की शनिवार, दिवस बदलला. शनिवार कोणता देव? शनिवार. शनिवारचा शनिदेव. हनुमान नाही. ही नीलाजानम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम. शनिवारी आपण जातो, त्याचं कारण वेगळं आहे. शनीचा प्रताप अधिक असते म्हणून हनुमंताला आपण मध्यस्थी करायला लावतो. हनुमंता कृपा कर माझ्यावर, जरा त्या शनीला समजावून सांग, म्हणून शनिवार. आणि शनिवार झाला की कार्य नैतिक. शनिवार झाला की रविवार का इतवार? रविवार. हो, इतवारही आहे का? तो इतवार वेगळ्या भक्तासाठी आहे, राखीव कोठा आहे तो. रविवार. मग रविवारी देव बदलते नाही का? कोणता देव असते रविवारी? खंडोबा नाही का? ओमागा सोमागा प्रेमनगरावारी सावध भोनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी ओ माझ्या मल्हारीची वारी. बोध बुदली ज्ञान दिवटी बुजळा महाद्वारी. मल्हारीची वारी हो माझ्या. एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंच्या वारी. मल्हारीची वारी. रविवार. रविवार गेला की सोमवार. कोण्या देवाचा? 2-3 वर्षात त्या देवाचं नाव मार्केटवर पुढे गेलाय. हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे हे भोळ्या शंकरा महादेवा. त्रिशूळ डमरू हाती संगेनाचे पारावती. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. सोमवार दिवस. सोमवार गेला की मंगळवार आला. मंगळवार कोणाचा आहे? अनादी अंबिका भगवती बोध परटी घेऊन हाती. पोत ज्ञानाचा पाजळती भक्त उदो उदो बोलती. गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे. कोणता दिवस? मंगळवार. आणि बुधवार आला की देव बदलला. बुधवार कोणता? एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम. विठ्ठला मुचे जीवन आगम निगमाचे स्थान. विठ्ठल कुळीचे दैवत नाही वित्तानी गोत. विठ्ठलची विठ्ठल. बुधवार. आणि बुधवार आला की आला पुन्हा गुरुवार. असे दिवस 7ही बदलले. देवही बदलले, भावही बदलला, पूजाही बदलली, मंत्रही बदलला, ग्रंथही बदलले, पूजेचं साहित्यही बदललं, सगळं बदललं. पण देवाला तुम्ही आपण भजत असताना भजतो, त्याला भक्ती म्हणतात. भजा कोणीही रस्त्यानं, कोणीही मार्गानं, कोणीही देवतेला, कोणीही मंदिरात जा, पण ती करत असताना त्याला एक नाव दिलं, भक्ती. ही भक्ती. मग ती भक्ती, त्या भक्तीला 2 मुलं आहेत. भक्ती केल्यानंतर जे प्राप्त होते त्याला 2 मुलं म्हटले. एक आहे ज्ञान आणि एक आहे वैराग्य. आता पुढे फार गंमत मस्त आहे. भक्ती करत असताना ज्ञानाशिवाय भक्ती नको, प्रेमाशिवाय भक्ती नको, श्रद्धेशिवाय भक्ती नको. मग आता हे 3 मुद्दे पुढे आहेत. ज्ञान, श्रद्धा आणि प्रेम. मग एक अभंग पुढे येते. भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. भक्ती करत असताना
अभिमान जर निर्माण झाला तर केलेली भक्ती शून्य होते. मग भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. प्रेम महत्वाचं आहे, भक्ती महत्वाची आहे, मग ज्ञानाची प्राप्ती. मग ज्ञान पाहिजे ना. मग ज्ञान मिळवत असताना तसं प्रेम आणि श्रद्धा असली तरच ज्ञान मिळते. म्हणजे श्रद्धावान लभते ज्ञानम, असा एक पुरावा दिला शास्त्रात. श्रद्धा असेल तर ज्ञान मिळेल. मग ज्ञान सांगणाराच्या प्रती ज्ञान ग्रहण करणाराची श्रद्धा असणं महत्वाची आहे. एक लहान मुलगा 5 वर्षाचा ज्ञान सांगतो, त्याचं नाव आहे भक्त प्रल्हाद. पण ऐकणारे 50, 60, 70, 80, 90, 100 वर्षाचे त्याच्या पुढे त्याचं ज्ञान श्रवण करतात. पण ज्ञान श्रवण करत असताना 80 वर्षाचा जरी एक श्रोता आहे, त्याच्या मनामध्ये जर श्रद्धा आणि प्रेम नसेल तर ज्ञान श्रवण होणार नाही. त्याला हे श्रद्धा आणि प्रेमयुक्त श्रवण करावं लागेल की माझ्यापेक्षा वयानं जरी लहान आहे तरी याच्याकडे जे बुद्धी आहे, जे ज्ञान आहे ते श्रवण करण्याकरता माझ्याकडे नाही. तर मला तसं प्रेम आणि श्रद्धा एक निष्ठेनं करून सर्व अंगाचे कान करून मी ते ज्ञान आत्मसात केलं तर मला ज्ञान मिळेल. याच्याकरता श्रद्धा ठेवावी लागेल. श्रद्धेशिवाय ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. असं जर पाहिलं तर आजकाल जसं आजोबा आहेत एखाद्या मुलाचे आणि त्याचा नातू आहे, आजोबाला मोबाईल मधलं काही समजत नाही, पण नातवाला मोबाईल ऑपरेशन करून मोकळा होते तो, एवढं ज्ञान आहे. मग असं करायचं. आम्हाला त्याचं ज्ञान नाही पण नातवाला ज्ञान आहे, तर आबाजीला जर ते काम करून घ्यायचं असेल तर नातवाला जाऊन सांगावं लागेल की बाळा हे तुला कळते, माझा मोबाईल व्यवस्थित करून दे, माझ्याकडे ज्ञान नाही, मी वयानं मोठा जरी आहो तरी माझ्या मोबाईलचं हे व्यवस्थित करून दे. मग आता इथं असा भाव आहे का की मोठ्या आबानं लायण्या नातवाचं ज्ञान घेतलं म्हणजे कमीपणा झाला, असं काही वाटते का? नाही. जे गोष्ट माहीत नाही त्याच्यात कमीपणा वाटण्यासारखं काही नाही. पण आजकालचे हे लहान लहान पोरं मोबाईल पूर्ण समजते त्यांना. आपल्याजवळ मोबाईल उशिरा आला, आपल्याला तर आपला मोबाईल खिशातला वाजते काय तर दुसरा सांगते शेजारचा तुमचा मोबाईल आला वाटते. म्हणजे हेही माहित नाही, आपल्या खिशात तो ताता थैया थैया करते, पण आपल्याला ते ज्ञान नाही समजा, किंवा आपण हे साधनं वापरले नाहीत. पण हे मुलं हुशार आहेत, मग ते ज्ञान त्यांच्याकडे आहे. तशी कथा प्रल्हादाची ऐकत असताना बडे बडे विद्वान आणि हुशार समोर बसलेले होते, पण प्रल्हादाच्या प्रति श्रद्धा तशी होती म्हणून त्यांना ते ज्ञान मिळालं आणि ते त्या हिरण्यकश्यपूच्या नगरातले लोक त्यांचा उद्धार झाला. पुढे कथेमध्ये विस्तारपूर्वक येईल. मग ज्ञान, ज्ञान म्हणजे काय? एखाद्यानं म्हटलं ज्ञान म्हणजे काय बुवा? हुशार. ज्ञान म्हणजे हुशार म्हणजे ज्ञान नाही. ज्ञान म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर, त्यातलं त्याला कळणे, समजणे, त्याचा अभ्यास असणे. एखादा विषय समजा दिला, आईवर बोला, स्पेशल बाबावर बोला, बहिणीवर बोला. आता भाऊबीज झाली, भाऊ शब्द काय आहे? भाऊ. मग भाऊ शब्दाचा अर्थ सांगा. त्याच्या पद्धतीनं तो भाऊ शब्दाचा अर्थ सांगू शकतो. बहिणीच्या सुखादुःखात भक्कमपणे पाठीशी उभा असतो त्याला भाऊ म्हणतात. भाऊ शब्द उलटा केला की उभा, आणि तो सरका केला की भाऊ. मग उभा म्हणजे कसा? सुखादुःखात उभा असतो त्याला भाऊ म्हणतात. हे झाली पहिली वाक्य. भाऊ शब्दाच्या अर्थाचा असा अर्थ कळला एखाद्यानं, ठीक आहे. हे ज्ञान प्रगट करण्याकरता जे आपल्याला ताबडतोब आणि ईश्वर कृपेनं आठवते, मग ते ज्ञान म्हणजे शिकून शिकून डिग्री मिळूनही ते ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. आणि निरक्षर माणसं हुशार असतात, ज्ञानी असतात. मग असे ज्ञानी संत साधू महात्मा हे तुम्हा आपल्याला समाजामध्ये जनजागृती करत असताना फार मोठी शाळा शिकलेली नसतात. आता त्या पद्धतीनं ज्ञान भरपूर असते. ग्रंथाची, संतांची आणि देवाची कृपा ज्यांच्यावर होते ना, त्याचं या विश्वामध्ये नाव लौकिक होत जाते. पा ज्ञान म्हणजे साधं नाही. मोठे मोठे सायंटिस्ट शिकून शिकून म्हातारे होतात, पण तरीही पूर्ण ज्ञान त्यांना प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञान अशी व्याख्या आहे की आपल्या जीवनातलं अज्ञान नष्ट करणारी जी वस्तू आपल्याकडे अखंडपणे वास्तव्याला राहते आणि तिथं ज्ञानाची ज्योत अखंडपणे तेवत राहते, ते ज्ञान पा कसं
अंधकार नष्ट करण्याकरता दिवा लावावा लागतो आणि जीवनातलं अज्ञान नष्ट करण्याकरता ज्ञानाची प्राप्ती पाहिजे. अंधार कुठं आहे? जिथं उजेड नाही तिथं. मग अज्ञान कुठं आहे? जिथं ज्ञान मिळवण्याची इच्छा नाही, शक्ती नाही आणि मिळवण्याच्या भानगडीतही पडत नाही, तिथं अज्ञान आहे. मग ते अज्ञान घालवण्याकरता ज्ञान प्राप्त कसं होईल एक उदाहरण सांगतो लक्षात येण्याकरता. फार मोठी कंपनी होती, 5,000 मजूर होता कामाले MIDC मध्ये. गेल्या 4 दिवसापासून मशीन बंद पडली. 5,000 मजूर एकदम थट्ट उभा आहे. हजारो करोडो रुपये पगार मालकाच्या खिशातून फुकट चालला. पण एक मशीन बंद पडली आणि बातमी दिली, पेपरला दिलं, या मशीनचा दुरुस्त करणारा ज्ञानी, ज्याला ऑपरेटर म्हणतात, असा कोणी जर आला तर त्याला योग्य ते बक्षीस देऊ, त्यांना आमची मशीन चालू करून द्या, अशी मालकानं न्यूज टाकली. विमानानं, हेलिकॉप्टरनं, 4 व्हीलर गाड्या घेऊन बुटा सुटावाले, टायावाले, मोठमोठे सायंटिस्ट, हुशार लोक त्या कंपनीत आले आणि अर्धा तास त्या मशिनीला पाहत राहिले. पण त्या मशिनीचा प्रॉब्लेम, फॉल्ट काही लक्षात आला नाही. पुन्हा 7 दिवस गेले, तेच बातमी 7 दिवसानं पेपरवरली जुनी झाली. पेपरचा कागद हॉटेलमध्ये गेला, त्या कागदावर भजे घेतले आणि भजे खाता खाता एका साधारण इलेक्ट्रिशियन माणूस होता, पेचकस आणि पेंचीसवर काम करून 200-400 रुपये कमावत होता. त्या माणसानं भजे खाल्ल्यावर सरते शेवटी मिरची खायला उचलली आणि खाली दिसलं की जो कोणी मशीन दुरुस्त करण्याकरता MIDC नंबर 3 मध्ये येईल त्याला 1,00,000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. आणि त्यानं पेपरची तारीख पाहिली, गेल्या 8 दिवसाचा होता. तो पेपर घेऊनच, तोच कागद घेऊन सायकलवर बसून चालत चालत MIDC गेला. शिपायाला विचारलं, मालक आहेत का? शिपाई म्हणे, काय झालं? म्हणे, काहीच नाही, एका हाती पेंचीस आणि पेचकस दिसला, एका हाती कागद. म्हणे, आपल्या या कंपनीची हे न्यूज आहे आणि मशीन बंद पडलेली आहे. शिपाई म्हणे, 15 दिवस झाले बंद आहे. एरोप्लेननं या आपल्या हेलिकॉप्टरनं मोठे मोठे सायंटिस्ट येऊन गेले, पण कोणाच्यानं चालू झाली नाही. पण हा सायकलवर आलेला म्हणे, मी एकदा पाहू का म्हणे, चालू होते का माझ्याच्यानं. शिपायानं त्याला नक शिखांत पाहिलं, डोक्यापासून पायापर्यंत. म्हणे, लेखा तोया पॅन्टले थिगही दिसते म्हणे, आणि तू काय मशीन चालू करशील? तो म्हणे, प्रयत्न करून पाहतो. गेला थैली घेऊन आतमध्ये, कॅबिन मध्ये. हो, डोक्याला झेंडूबाम लावून बसलेला मालक होता 15 दिवसापासून. आणि कावड उघडलं, जसं दार उघडलं तसा आत गेला. म्हणे, साहेब, मी मशीन दुरुस्त करण्याकरता आलो, कोणती मशीन बंद पडली पाहू द्या. मालकानं पाहिल्याबरोबर तर मालक कोमातच गेला. मालक म्हणले, का एक पेंचिसन हातोडीन पेचकस तू या हातात आणि तू मशीन चालू करायला आला, कोणती डिग्री आणली का? सांग. म्हणे, डिग्री नाही आणली, भजे खायचा कागद आणला. तुमच्या कंपनीची ऑफर होती म्हणे 1,00,000 रुपये बक्षीस, ते मिळवण्यासाठी आलो. मालक म्हणे, जाय बाबा, तिकडे त्या मशीन आहेत, तुले दिसतील ते पाय, कोणती चालू कर, आणि चालू असेल तर बंद पाडून टाक. पण मा डोकं काही खाऊ नको, 15 दिवस झाले लाखो रुपयाचं बिल मागावर बसलं. तो मशीन पाहण्याकरता MIDC गेला. 5,000 मजुरांना त्यांना आवाज दिला, आपापल्या मशीन जवळ उभे राहा, आपापल्या मशीनचे बटन ऑन करून द्या. आणि सगळे जण त्याच्याकडे पाहायला लागले. आणि हा त्या मशीनच्या भोवती गोल फिरला, 2 चक्कर मारले, आणि चक्कर मारल्यावर एक नट त्याला दिसला. आणि त्या नटावर त्यानं हातोडीचा एक दणका मारला. जसा दणका मारला तशा धाड 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 मशीना सुरू झाल्या. जशा मशीना सुरू झाल्या तसा कॅबिन मध्ये बसलेला मालक धावत धावत बाहेर आला आणि त्याला असं कवट्यातच धरलं. भल्या माणसा म्हणे, असा हिरा कुठे सापडला? 15 दिवसापासून मजूर थक्क बसलेले होते. एका मिनिटात मशीना चालू केल्या, त्याला कॅबिन मध्ये नेलं, आपल्याच्या खुर्चीवर स्वतःच्या बसवलं, थंडगार पाणी प्यायला दिलं. हो, यानं तो चोयमोय केलेला कागद खिशात ठेवला होताच. मालकानं विचारलं, किती झाली फी? तो म्हणे, 1,00,000 रुपये. मालक म्हणे, एका दणक्याचे 1,00,000 रुपये? त्या कारागिरानं आपल्या खिशातला कागद काढला. म्हणे, एका दणक्याचे नाही, याच्यात 1,00,000 रुपये बक्षीस दिलाय. म्हणजे लिहून तुम्ही, मशीना चालू जो करील त्याच्यासाठी. मी मशीना चालू केल्या, आता माझे 1,00,000 मला पाहिजेच. म्हणे, एका दणक्याचे? म्हणे, एका दणक्याचे नाहीत, तो दणका नेमका कोण्या ठिकाणी मारावा लागते याचे, हे होय ज्ञान. आलं का लक्षात? हे ज्ञान आहे.
असं मार्मिकतेचं ज्ञान प्राप्त करणं ते खरं शुद्ध ज्ञान, त्याला ज्ञान म्हणतात. आणि ज्ञानाशिवाय जगण्याला आपल्या जोडच मिळणार नाही. म्हणून सर्व संतांनी अज्ञानी लावावे सन्मार्गाशी या उक्तीप्रमाणे आपल्या जवळ असलेलं गुह्य ज्ञान, आपल्या जवळ असलेलं एकदम पवित्र शुद्ध असं ज्ञान वाटत 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 समाजाला ज्ञानवंत बनवण्याचं कार्य अगदी तळागाळातील समाजामध्ये सर्व संतांनी महाराष्ट्रामध्ये केलं. आणि संतांच्या मुळे तुम्हा आपल्याला ज्ञानाची प्राप्ती झाली. नाही तर आपल्याला कळईचा कै कळत नाही आणि खटाऱ्याचा खै समजत नाही. पण संतांच्या मुळे ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होते आणि अशी दिव्य दृष्टी तुम्हा आपल्याला प्राप्त होते. म्हणून अगणित उपकार संतांचे आहेत, त्यांच्या माध्यमातूनच आपण ही सेवा करतो. म्हणून आपल्याजवळ काय आहे? आपल्याजवळ काय? आपल्याला तर पत्र नाही लिहिता येत आणि लिहिलेलं पत्र वाचता येत नाही, एवढी सुद्धा आपल्याकडे बुद्धी नाही. पण संतांची कृपा झाली की त्याची इमारत फळा आली असं म्हटलं जातं. म्हणजे संतांचा वरदहस्त मिळाला की आणि संतांनी आशीर्वाद दिला की तिथं मग त्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती होते. आणि पुढे सांगितलं हे ते ज्ञान. मग आता भक्ती पाहिली, ज्ञान पाहलं, आता वैराग्य म्हणजे काय? वैराग्य शब्द एवढा हा कठीण आहे, बोलण्याकरता सोपा आहे, पण आपल्या अंगीकृत करण्याकरता वैराग्य शब्दाची व्याख्या फार कठीण आहे. तुकोबाराय सांगतात, नोहे वैराग्य सोपारे. म्हणजे वैराग्य साधं नाही. वैराग्याची भूमिका जर आपल्याला शिकून घ्यायची असेल तर रामदास स्वामीच्याकडे जायचं, दासबोध नावाचा ग्रंथ उघडायचा आणि रामदास स्वामीच्या मुखातले शब्द आपण एकदा तरी त्या ठिकाणी वाचून काढायचे की ते वैराग्य म्हणजे नेमकं काय आहे. मना सज्जना भक्ती पंथेशी जावे, तरी श्री हरी पाविजे स्वभावे. मना सज्जना मिथ्य सोडून द्यावे, मना सज्जना जेनी वंदते सर्व भावे वदावे. मनाकरता उपदेश आहे, अनेक प्रकारचे उपदेश आहेत, पण वैराग्य साधन नाही. आपल्याला वैराग्य येत नाही असं नाही, पण आपल्या वैराग्याला माझ्या मताप्रमाणे मी एक नाव दिलं पाहिजे, त्याचं नाव आहे स्मशान वैराग्य. येते आपल्याला एखाद्याच्या अंत्यविधीवर जावं आणि त्याची चर्चा व्हावी आणि तो अंत्यविधीचा कार्यक्रम आटपला म्हणजे त्याचं प्रेत जळत असताना पाहावं. आणि ती भूमीच तशी आहे, ते तिथली भूमी तशी असते, त्यावेळेला तसं आठवते. काही खरं नाही माणसाचं, बरं नाही बापा, काय हो किती कमावा, काय खरं आहे हो, शेवटी पा बरं हो, पांढऱ्या कपड्यातच जावं लागते हो. अशा गप्पा करतात लोक 2 तासात तिथं की असं वाटते हे गप्पा करणारे आता घरी येतात का नाही शंका आहे. म्हणजे मुक्काम पोस्ट अतिच थांबू आपण, काही घरी जायला पुरत नाही असा भाव असते त्या गप्पाईत. हो, काही काही जणांच्या सोयाबीनच्या गप्पा, काही जणांच्या तुरीच्या गप्पा, काही फवाऱ्याच्या गप्पा, जळणारा जळते गप्पा करणाऱ्या गप्पा करतात. बरं इथपर्यंत ठीक आहे, पण संबंधाचे गप्पा लोक स्मशानभूमीत करतात, हे मोठं नवल वाटते. नातेसंबंधाच्या सोयरीच्या गप्पा स्मशानभूमीमध्ये करू नये. ते ठिकाण कसं आहे? स्मशान आहे, तिथं त्या गप्पा करू नये. कारण काही गोष्टी कुठं केल्या पाहिजे ही माणसाला तारतम्य असलं पाहिजे. मग कर्मकांडाचा विषय गरुड पुराण वाचलं की कळते तिथं कोणत्या गप्पा कराव्या. लग्नात बसलो आपण, लग्नात गप्पा सुरू आहेत मरणाच्या, चांगला आहे का ते? नाही. इथं शुभ घडी आहे, आनंदाची वेळ आहे, तिथं त्या गप्पा केल्या पाहिजे. आम्हाला जर कीर्तनाची तारीख आली, समजा एखाद्याचं बारसा आहे, या महाराज बारशावर कीर्तन करायला, मग आम्ही अभंग कोणता घ्याव? आपुला तो एक देव करून घ्यावा. आणि तू का म्हणे का मरणीची सरे, अरे बारशाचं कीर्तन आहे, अभंग कोणता घ्यावा लागेल? हा तारतम्य लक्षात घेणे, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. वैराग्य सोपं नाही. वैराग्य 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 हा शब्द उच्चारता येईल, पण वैराग्य अंगी येण्याकरता तुकोबारायच्या सगळ्या चरित्राकडे पाहावं लागेल. तुकोबाराय सांगतात वैराग्य काय आहे मला माहित आहे, फार जवळून पाहिलं म्हणतात तुकोबाराय म्हणतात. वैराग्याच्या गोष्टी सगळे करतील, पण वैराग्य अंगीकृत येण्याकरता फार खस्ता घ्याव्या लागतात. ज्ञान किती आणि कसं मिळवावं ज्ञानेश्वर महाराजांना विचारा. वैराग्य कसं आहे तुकाराम महाराजांना विचारा. स्वच्छता अभियानाचं महत्व काय आहे
आपले असलेले संत गाडगे महाराजांना विचारा. अशा पद्धतीनं प्रत्येकाचे ठरलेले विषय त्यांच्याकडे गेले की तुमच्या आमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्या आमच्या समोर येतात. जसं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता हा ग्रंथ आपण वाचण्याकरता सुरुवात केली की ग्रामगीतेमध्ये माझं गावाचं मंदिर शोभलं, एकमेव त्याचं उत्तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देतात, नाही का? जीवा भावानी जव मी पाहिलं, माझ गावच मंदिर शोभलं. म्हणजे तुकडोजी महाराजांच्या मनामध्ये जो भाव निर्माण झाला त्या ठिकाणी बसूनच महाराजांनी ते भजन तयार केले आणि भजन तयार करून त्याच्यामध्ये जिवंतपणा निर्माण केला आणि ते शब्द समजून जर घेतले तर नक्कीच वैराग्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मग सगळ्या प्रकरणातले अभंग आणि तुकडोजी महाराजांनी लिहिले. शूरवीरांबद्दल लिहिले, माता भगिनीबद्दल लिहिले, बालिकेबद्दल लिहिले, तरुणांबद्दल लिहिले, शहीदांबद्दल लिहिले, संतांबद्दल लिहिले, मूर्त्यांबद्दल लिहिले, मंदिराबद्दल लिहिले, दानधर्माबद्दल लिहिले, जाती जातीबद्दल लिहिले. सगळेच प्रकरण आहेत. सगळ्या संतांनी आपल्याला ते ज्ञान याच्यासाठी दिलं की वैराग्याची प्राप्ती होण्याकरता. चला, 3 मुद्दे आहेत: भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. आता या तिघांना आपण नाव दिले. भक्ती म्हणजे आई, ज्ञान वैराग्य म्हणजे त्या भक्तीचे मुलं. आता आलं लक्षात? सोपी कथा समजा कशी. ज्ञान आणि वैराग्य भक्तीचे कोण झाले? मुलं. मग आता मुलं, मला एक सांगा, आई तरुण राहते का मुलं तरुण राहतात? बोलत जा, बोला. हा, इथं भागवताच्या हिशोबाने तुम्ही उत्तर योग्य दिलं. आई तरुण राहिले त्याचं कारण बरोबर सांगितलं काकांनी. अखंडपणे आत्मसात करत राहतो म्हणून तिला नवचेतनपणा निर्माण होत राहतं. ती म्हातारी होत नाही, ती तरुण राहते. पण जे आपल्याला पाहिजे नाही, आपण जिकडे पाहत नाही, जे आपण घेत नाही, ते वस्तू एका कोपऱ्यात पडेल राहिली की जंग चढते. मग ज्ञान पाहिजे नाही आणि वैराग्य तर पाहिजेच नाही. मग ह्या दोन्ही गोष्टी बाजूला राहिल्या. भक्ती चालू आहे, ते तरुण आहे, पण शास्त्रानं इथं सांगितलं, इथं विरोधाभास झाला. मुलं तरुण पाहिजे होते तर मुलं वृद्ध अवस्थेमध्ये आले, कारण कोणी घेण्यासाठी तयार नाही. मग अनेक संतांनी देव आपल्या सोबत आणला आणि आपल्या दारावर आणून दाखवला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, हो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पुसून, आयताला घर पुसून, हो देवन लगे, देवन लगे, हा देवन लगे, देवन लगे. देव का नाही पाहिजे? साठवणीचे रुंजले जागे. देव साठवण्याकरता आमच्या जवळ जागा नाही म्हणून देव पाहिजे नाही. मग देव नाही पाहिजे, ज्ञान नाही पाहिजे, वैराग्य नाही पाहिजे. भक्ती तर करतात सगळेजण, करत नाही तसं नाही. आपण सगळे भक्ती करणारे आहोत, सगळे आपण आस्तिक आहोत. आपापल्या पद्धतीनं आपण हात जोडतो. काही काही माणसाजवळ काहीच नसलं तरीही 2 हस्तक आणि 3रं मस्तक, हे 2 गोष्टीत आहेत. बस देवाला एकदा नमस्कार, देव करणारच आहे. पण ज्या दिवशी या पृथ्वीवर नास्तिक जन्माला येईल त्या दिवशी आमचे भगवान, माझा देव, अवतार घेतल्याशिवाय राहणार नाही. मग ज्ञान, भक्ती, वैराग्य या तिघांचा विचार सांगितला. म्हणून भक्तीचा संवाद नारदाशी त्या ठिकाणी आहे. नारदाची भेट झाली. नारायण नारायण. नारद विचारायला लागले, तुम्ही कोण आहात? मग ती भक्ती सांगायला लागली. स्त्री, ती स्त्री म्हणते, मी द्रविड देशातून आले आणि मग गुजरात मध्ये आले, तिथं मला जीर्णपणा प्राप्त झाला आणि गुजरातच्या नंतर मग मी महाराष्ट्रात आली आणि महाराष्ट्रात बरेच ठिकाणी मला स्थान मिळालं. माझी प्राप्ती, माझं ठिकाण, मला आपलंसं करणारे भेटले महाराष्ट्रात. याचं कारण सांगितलं.
महाराष्ट्रामध्ये अनेक संत आहेत म्हणून त्या भक्तीचं बीजारोपण केलं आणि सगळ्यांनी भक्तीला आपलंसं केलं. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इतर राज्यामध्ये देव आहेत. इतर राज्यामध्ये गुजरातमध्ये गेलं की भगवान द्वारकाधीश. आता आम्ही फेब्रुवारी महिन्यात जाणार आहोत 3 तारीखला. तसं मी गुजरातला म्हणजे द्वारका धामला 2 वेळेला भागवत कथा केली. एकदा 150-200 लोक होते, एकदा 125 लोक सोबत आले होते आमच्या. तर 7 दिवस गोमती नदीच्या तीरावर, समुद्राच्या तीरावर द्वारकेमध्ये सुंदर कथा करण्याचा योग मला आला. 2 वेळेला भागवत केलं मी तिथं द्वारकेला. इकडे पुढे गेलं की इकडे भगवान जगन्नाथ आहेत पूर्वेकडे समुद्राच्या तीरावर. इकडे दक्षिणेकडे गेलं की भगवान रामेश्वर सेतुबंध आहे. इकडे उत्तरेकडे गेलं की भगवान बद्रीनाथ धाम आहे. 4 दिशावर 4ही ठिकाणी भगवान बसलेले आहेत. पण आपल्या महाराष्ट्रात संत आहेत. मग भगवान स्वतः म्हणतात की माझी महती गाणारे माझ्या पेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि देवाचं महत्व, देवाची महती आणि ह्या देवाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगणारे संत आहेत. आणि ते संत इतर राज्यामध्ये नाहीत, सगळे महाराष्ट्रात आहेत. पहा ना तुम्ही, मीराबाई, जनाबाई, गौराबाई सगळे संत इथंच. संत एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका महाराज, रविदास महाराज, गोरबा काका महाराज, सावता महाराज, संत सेना महाराज, हे सगळे संतांची यादी पहा, ते इथंच आहेत. माधा, नामा, गोदा हे सगळे संत इथंच आहेत. या संतांची सगळी लिस्ट काढा, सगळे महाराष्ट्रात आहेत. म्हणून संतांची भूमी म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि त्या माध्यमातून देव तिकडं आहे. त्या देवाला आपलंसं करत असताना संतांनी तुम्हाला आपल्याला जे सांगितलं, शिकवलं, त्या माध्यमातून देव आपल्याला कळतच नाही. आणि देव कळून देणारे संत आहेत म्हणून कळायला लागला. हे आपलं परम भाग्य आहे. आपण एखाद्या वेळेला त्या राज्यात देवाच्या दर्शनाला जर गेलं तर ते द्वारकेतले लोक आपल्याला म्हणतात, ह्या भगवान द्वारकाधीश है, लेकिन भगवान द्वारकाधीश विदर्भ कन्या रुक्मिणी माता तुम्हारी इधर से लाए हुए है, असं तिकडे म्हणतात. ते म्हणतात आप परम भाग्यशाली है कि हमारी माता आपके उधर की है. म्हणजे कौंडण्यपूर निवासी रुक्मिणी माता हे आपलं माहेर भगवंताचं सासर आहे. रुक्मिणी माता कौंडण्यपूरची आहे. आणि इथून भगवान येतात आणि रुक्मिणी मातेला द्वारकेला नेतात. म्हणजे भगवान कोण झाले आपले? हा, आपले झाले जावई. आणि मला असं वाटते व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला या गोष्टीचं ज्ञान आहे की जावई म्हटलं की लाडका माणूस असते. आणि हे दिवस ते आहेत, दिवाळीपासून झाले की कार्तिकी पर्यंत, नाही का? आपल्या मुली बाडी यायला लागले की जवळ बुवा आल्यानंतर सगळे कामं ठप्प होतात. आणि आवडीचा असलेला जवळ 2 दिवस थांबला की सगळ्या घरादाराले त्याच्या भोवती फिरा लागते. बाप्पू 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 बाप्पू, नाही का? हो, दाजी 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 दाजी. मग काय करू? भाजी 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 भाजी. मग हे आपले दाजी जवळ, अति लाडके जवळ. भगवान म्हणतात माझ्या घरच्या मंडळीचं माहेर जर विदर्भ आहे तर विदर्भात कोणत्याच प्रकारचं संकट येऊ देणार नाही, याची जबाबदारी माझी आहे. भगवंताची अधिकतम कृपा आपल्यावर आहे. कारण रुक्मिणी आई साहेब आपल्या माहेरातल्या आहेत. आणि आई साहेबांना का भगवंताला म्हटलं की पा माझ्या माहेरात थोडीशी कशी गडबड होऊन आली. तुम्ही आजपर्यंत ऐकलं का? भूकंप आपल्या आजूबाजूला 4ही कोपऱ्यावर झाले, पण आपल्या विदर्भात झाला का? बुलढाणा, अमरावती, अकोला, नागपूर तिकडे झालं. मी चातुर्मासला होतो 4 महिने पंढरपूरला 1944 साली. किल्लारीचा भूकंप झाला होता, आठवत असेल तुम्हाला. पंढरपूर पर्यंत त्याचा धक्का लागला. आम्ही पंढरपूरला होतो. किल्लारी नावाचं गाव लातूर जिल्ह्यात आहे, तिथं भूकंप झाला होता. असा फार मोठा धक्का बसला, पण तो तिकडे झाला.
आपल्याकडे असं कोणतंही संकट येत नाही. त्याचं कारण म्हणजे आपण भगवंताच्या फार समीप आहोत, जवळ आहोत. नवे नवे संत आपला सगळ्यांच्या आधारानं आपल्याला घेऊन चालतात आणि संतांचा आधार आपल्याला आहे. म्हणून त्या माध्यमातून त्या ठिकाणी भगवंत आपल्याला अत्यंत प्रिय आहेत आणि त्या भगवंताची भक्ती तुम्ही आपण करतो. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तीन गोष्टीच्या माध्यमातून देवाची आराधना घडत असते. त्याला अधिष्ठान असं म्हणतात. मग ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत: भक्ती, ज्ञान, वैराग्य. मग या तिन्ही गोष्टी आपल्याजवळ असल्या की आपल्याला त्या देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून नारद आणि भक्तीचा संवाद आहे. मग नारदाने त्या ठिकाणी आशीर्वाद दिला भक्तीला, काळजी करू नको. नारदाचं कामच होतं तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे. मग नारदानी भक्तीचं उत्थापन करण्याकरता, भक्ती वाढण्याकरता, मग नारदानी काय केलं? नारदानी त्या भक्तीची महती सांगण्याकरता प्रत्येक ठिकाणी जाऊन आणि विचार मांडण्याकरता सुरुवात केली. मग तिन्ही लोकात भ्रमण करणारे नारद तिथं गेले की भक्तीबद्दल सांगायचे, भक्तीबद्दल सांगायचे, भक्तीबद्दल सांगायचे. ही भक्ती सांगता सांगता ज्ञानाची प्राप्ती व्हायला लागली, वैराग्य प्राप्त व्हायला लागलं. आणि हे तरुण भक्ती आणि मूर्छित पडलेले माथारे दिसत असणारे ज्ञान आणि वैराग्य हे आता तरुण व्हायला लागले. त्यांना सचेतनपणा यायला लागला, ज्ञान कळायला लागलं आणि वैराग्याची प्राप्ती समाजामध्ये व्हायला लागली. म्हणून भक्तीला आनंद झाला आणि नारदाने आशीर्वाद दिला की या कलियुगामध्ये भक्ती करणारे लोक श्रेष्ठ ठरतील आणि भक्तीला जे भसतील त्याला ज्ञानाची प्राप्ती होईल, त्याला वैराग्यही मिळेल. आणि भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या तीनही गोष्टी ज्याच्याकडे वास्तव्याला राहतील, या कलियुगामध्ये देवाचं पूजन नंतर होईल, पण अशा जीवाचं पूजन पहिल्यांदा होईल की त्याच्याकडे भक्ती, ज्ञान, वैराग्य वास्तव्याला आहे. म्हणून कलियुगाचं महिमान सांगत असताना सांगितलं, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. मग देवाचं पूजन नंतर करतात, पण साधू संत सज्जन महात्मा हे जर आले तर यांचं पूजन सर्वप्रथम करतात. म्हणून आजही आपल्या हिंदू धर्मामध्ये संत पूजनाची परंपरा आहे. आल्या आल्या कीर्तनकार असो, भागवतकार असो, प्रवचनकार असोत, वारकरी असोत, हो त्याला अभंग यो ना यो, रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम असं चिंतन करणारा, भक्तीला आपलंसं करणारा आणि ज्ञानाची प्राप्ती करून घेणारा आणि वैराग्याला घेऊन चालणारा, या तीन गुणाने युक्त जर असा एखादा जीव असेल, एक भगवी पताका खांद्यावर घेऊन आळंदी, पंढरपूर, शेगावला पायी निघत असेल, तर आपल्या डोळ्याने आजही आपण पाहू शकतो तिथं खरं ज्ञान, भक्ती आणि वैराग्य आहे हे सांगण्याची गरज नाही. त्या वारकरी बाबाला थांबवतात, गडवावर पाणी त्याच्या पायावर टाकतात, त्याचे पाय प्रक्षालन करतात, त्याला कुंकुम तिलक करतात, पायावर 2 फुलं ठेवतात, त्याला बुक्का लावतात, त्याच्या पायावर नतमस्तक होतात, 5-10, 20 रुपये हातावर दक्षिणा देतात, पेड्याचा प्रसाद देतात. वारकरी बाबा 2 घास आमच्या गृहस्थ आश्रमात घ्या, आमच्या इथं विश्रांती करा, थोडा वेळ थांबा, पुन्हा आली इकडे तर आमच्या घरी येत चला. हा आदरभाव निर्माण ज्या वेळेला होतो, हे 3 गुणाने युक्त एखादी विभूती आपल्या दारात येते, याचा अनुभव प्रत्येक आपल्याला कलियुगात येतो. आणि भगवान म्हणतात, बस तिथंच मी वास्तव्याला असतो. हे 3 गुण ज्याच्या अंगी आहेत, त्या गुणाच्या अनुसरून मी तिथं वास्तव्याला राहतो. ते माझी विभूती जाण धनंजया. ज्ञानेश्वर महाराजाच्या ओवीत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की भगवान सांगतात त्या अर्जुनाला, ती माझी विभूती आहे, मी तिथं वास्तव्याला आहे. हो, माझी कथा, कीर्तन, संकीर्तन जिथं होत असेल, ज्ञानाची आदान प्रदान क्रिया जिथं होत असेल, वैराग्याच्या गोष्टी जिथं होत असतील, तिथं भक्तीचं विचरण होत असेल. आणि ते सूत्र सांगितलं आणि भक्तीचं दुःख निवारण त्या ठिकाणी नारदाने केलं. पुढे गोकर्णाची आणि धुंदुकारीची कथा आपल्या समोर येते. त्याला आत्मदेवाचं चरित्र असं नाव भागवत महात्म्यामध्ये दिलं. आणि शेवटच्या 6व्या अध्यायामध्ये श्रोता वक्ता अधिकार प्राप्त होतो. म्हणून आपण 5-10 मिनिटात थोडस विश्रांती घेऊ. काही जणांना पाणी प्यावं असं वाटते, काही जणांना बाहेर जाण्याची सुद्धा सवय असते. 2:45 वाजले, आपण 4 वाजेपर्यंत, पुन्हा 4:15 वाजेपर्यंत बसू, आणखीन 1-1.5 तास. म्हणून 5 ते 10 मिनिटात तुम्ही लगेच पाणी पिऊन बैर दिशेला जाऊन यायचं आहे आणि लगेच पुन्हा कथेला आपण सुरुवात करू. म्हणजे आताच्या भाषेत म्हणजे आपला इंटर, नाही का? गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भागवत महापुराण की जय.
सोपीनाथ भगवान की जय। जय नमः पार्वती पतये हर 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 महादेव। या पटकन हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे। राम राम हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की की जय श्री भागवत महापुराण की जय। पुढे भक्तीचं दुःख निवारण झाल्यानंतर नारद भक्तीच्या सोबत संवाद साधताना सांगतात, असंच दुःख धुंदुककारीच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. कोण आहे धुंदुककारी? धुंदुककारी शब्दाचा अर्थ काय आहे? ज्याच्या जीवनामध्ये सदा सर्व काळ अंधकार आहे, असा धुंदुककारी. ज्याला अज्ञान हे सर्वश्रेष्ठ वाटतं, असा जीव धुंदुककारी. ज्ञान असूनही त्या ज्ञानाचा उपयोग न करता अज्ञानपणानं जीवन जगत असणारा धुंदुककारी. मग त्याचं उदाहरण दिलं, दृष्टांत भागवत महात्म्यामध्ये दिला. हा धुंदुककारी कोणाचा कोण? याच्या आईचं नाव आहे धुंदुली, वडिलाचं नाव आहे आत्मदेव. या शब्दातच अर्थ आहे आत्मदेव. आत्म अधिक देव. मग आपला आहे तो आत्मा आणि त्यालाच म्हणतात देव. जोपर्यंत आत्म्याला देव आपण समजून घेणार नाही, तोपर्यंत संत एकनाथ महाराजांसारखी स्थिती होणार नाही. माझं बोलणं लक्षात आलं का? संत एकनाथ महाराजांनी गाढवात देव पाहला, बरोबर. संत नामदेव महाराजांनी कुत्र्यात देव पाहला, बरोबर. आणि संत गजानन महाराजांनी कशा कशात देव पाहला सगळ्यांना माहित आहे.
ही स्थिती, हा भाव आपण माणसामध्ये माणूस पाहत नाही, देव कधी पाहू? समजा एका ऑटोत जायचं काम पडलं, दिवाळीचे दिवस आहे, गर्दी आहे आणि ऑटो फुल भरलेला आहे आणि एका प्रवाशाला जागा द्यायची आहे. तो ऑटोवाला म्हणते कसं तरी सरकून बसा, ऍडजस्ट करून घ्या, तेवढं घेऊन जाऊ त्याइले. तर ते बाकीचे बसणारे अंग फुगून बसतात का अंग चेपून बसतात? तुम्ही सांगा. ते ऑटोवाल्याला ते म्हणतात, काय राजा जागा असते नाही, आम्हाला स्थळच होऊन राहिली, तुम्ही जागोजागी लोक घेऊनच राहिले. म्हणजे ऑटोत बसायला जागा भेटत नाही. माणसात देव पाहण्याची भूमिका काही होईल? नाही होणार. एकनाथ महाराजांनी काशीहून पाणी कावडमध्ये घेतलं, रामेश्वर सेतुबंधावर अभिषेक करण्याकरता कावड घेऊन निघाले, पायी प्रवास. पण रस्त्यात जाता जाता एक गाढव तहानेने व्याकुळ झालेलं, उन्हाचा तडाखा, हातपाय हलवताना दिसलं, तिथं कावड घेऊन गेले आणि एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला पाणी, कोणाला? गाढवाला पाणी पाजलं. हा भाव त्यांचा. बाकीचे ब्राह्मण म्हणायला लागले एकनाथ महाराजांना, एवढी मेहनत केली, एवढा प्रवास पायी चालत आलो, 2 दिवसात रामेश्वर सेतुबंधावर आपण पोचणार, अभिषेक करण्याकरता आणलेलं जे पाणी होतं जलाभिषेक करण्याकरता, ते तुम्ही तुमच्या कावड मधलं ते चक्क गाढवाला पाजलं. ते तहानेनं व्याकुळ झालेलं होतं, पण तुमचा नियम तुटला, तुमचा अभिषेक नाही झाला, तुमच्या भक्तीत बाधा ठरली. एकनाथ महाराजांनी सुंदर उत्तर दिलं, रामेश्वर सेतुबंधावर अभिषेक होईल तेव्हा होईल, पण माझा अभिषेक इथंच झाला. का झाला? मी इथंच माझ्या रामेश्वर भगवंताला गाढवाच्या स्वरूपात पाहलं. हा भाव. दुसरा भाव, नामदेवरायांनी भगवंताला नैवेद्य चारला, असं अभंगात आपण ऐकतो. अनेक कीर्तनकार महाराज मंडळी सांगतात म्हणजे चारलाच. अत्यंत लाडके भक्त नामदेवराय. आपले वडील बाहेर गावी कापड विक्रया करण्याच्या निमित्ताने ज्यावेळेला निघून जातात, त्यावेळेला नैवेद्य नेण्याची वेळ नामदेवरायावर येते. नामदेवरायाची आई सांगते, नामा आज देवाला नैवेद्य घेऊन जा मंदिरात. त्यावेळेला नैवेद्याचं ताट सजलं आणि ताटामध्ये चपात्या वगैरे ठेवल्या, पाण्याचा गडवा हातात घ्यावा, त्यामध्ये तेवढ्यातच एक कुत्र धावत धावत आलं, त्या ताटातल्या पोळ्या उचलून पळायला लागला. कुत्र्याच्या मागे नामदेवराय धावतात. कशासाठी? तुपाची वाटी घेऊन. तुपाची वाटी ठेवली कुत्र्यानं, पोळ्या नेल्या. तर नामदेवरायाचा मनातला भाव असा झाला की त्या कोरड्या कोरड्या आहेत चपात्या, त्या जर खाशील तर तुझ्या घशात अडकतील, मग त्याला तूप लावू दे आणि तूप लावून नरम होतील आणि मग तू खाय. आणि मग असा भाव नामदेवरायाला झाला. नामदेवराय तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे धावायला लागले आणि शब्द उच्चारले, अरे अरे ऋषिकेशी, कोरड्या रोट्या कैशा खाशी. काय म्हटलं त्यांनी? अरे ऋषिकेशी, कोरड्या रोट्या म्हणजे कोरड्या चपात्या कशा खाशील? आपण एवढ्या प्रेमानं कुत्र्याला देतो का आपल्या दारात आल्यावर? आमच्या घरा शेजारी एक म्हातारा आहे, अजून तुम्ही आले तर दाखवून देईल मी. कुत्रा आलं की अर्धी पोळी हातात धरते, पण दुसरा हात माग लपून ठेवते, त्या हातात दांडपूळ असते. ते कुत्र पोळी पाहून जवळ जवळ येते आणि मग मागचा हात हा पुढे करते. अशी परिस्थिती ना, असा देव दिसीन का? नामदेवरायांनी कुत्र्याला तूप लावून पोळ्या खाऊ घातल्या, एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं. हा भाव त्यांच्याच ठिकाणी स्थायी झाला होता. तिथं त्यांना ईश्वर दिसत होता. आणि अशा संतांनी
तुम्हा आपल्याला अनेक प्रकारचं प्रबोधन केलं. नामदेवराय नैवेद्य घेऊन मंदिरात गेले आणि भगवंताची मूर्ती अशी उभी आहे, आपले दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहेत. भगवंताला विचार पडला, नैवेद्य पुढे ठेवला, नामदेवरायांनी पाणी फिरवलं, वैश्वदेव केला. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राण समायुक्त पेचामेन्यम चतुर्विधम सर्व. ओम सा न भवतु स न गुणतु स वीर्यं करवावहित तेजस्वस्तु मा विद्विषावहित. ओम शांती शांती शांती. पाणी फिरवलं आणि पांडुरंगाला सांगितलं, देवा जेवा, तुमच्याकरता नैवेद्य घेऊन आलो. पांडुरंग परमात्मा स्तब्ध उभे. नामदेवराय पुन्हा म्हणतात, तुम्ही उभेच आहात, जेवण करा ना. आता भगवान काय विचारात पडले, काय सांगावं नाम्याले. नामदेवरायांनी ताटातला घास हातात घेतला, देवाच्या तोंडापर्यंत नेला. हे देवा, जेवा, तुम्ही, तुमच्यासाठी नैवेद्य आणला. घेऊन आलो नैवेद्याला, एकतरी घे घास विठ्ठला. नामदेवराय म्हणतात, नैवेद्य आणला, विठ्ठला एक घास घे, जेव. तुला भूक नाही लागली का? एवढा उशीर झाला, तुझ्या पोटात काही नाही, घे लवकर जेवण कर. भूक नसे का तुला लागली, माय यशोदा मनी आठवली. तुला भूक नाही लागली, तुझ्या आईची आठवण आली नाही का तुला? नामदेवराय संवाद साधतात पांडुरंगाशी. पांडुरंग म्हणतात, त्या नाम्याला काय सांगावं आता. मग नामदेवराय देव जेवत नाहीत म्हणून रडायला लागले जोर जोरात. मग देव बोलायला लागले. देव म्हणतात, नाम्या, असं रडून चालणार नाही. हा नैवेद्य माझ्यासाठी आणला ना, मी नैवेद्याला आपलंसं केलं, मला समर्पित झाला, आता उचल, घरी घेऊन जाय. तुझे बाबाई असंच करत होते रोज. पण नामदेवराय म्हणतात, माझे बाबा कसं करतात मला त्या गोष्टीचं काही घेणं नाही, पण तू जर आणलेला नैवेद्य जेवला नाही तर मी तुझ्या समोर डोकं आपटून आपटून माझा जीव दिल्याशिवाय राहणार नाही. देवाला वाटलं की आता बोलते हा. पण नामदेवराय मंदिराच्या बाहेर धावत धावत आले, एक दगड उचलला आणि देवाच्या समोर नैवेद्याच्या बाजूला ठेवला. जोपर्यंत तू जेवणार नाहीस तोपर्यंत हे दगड आणि माझं मस्तक एक झाल्याशिवाय राहणार नाही. जसं मस्तक दगडावर आपटण्याकरता नामदेवरायांनी वर उचललं, तसं भगवंत उभे होते. कमरेवरचा एक हात काढला, दगडाच्या आणि मस्तकाच्या मधोमध हात टाकला. नाम्या, असा हा प्रयोग करू नको, मी जेवण करतो, मी जेवतो. नामदेवराय हसायला लागले. माझा देव जेवतो, माझा देव जेवणार आहे, एवढा आनंद नामदेवरायला झाला. संपूर्ण नैवेद्य नामदेवरायांनी खाऊन, आपल्या पांडुरंगांनी खाऊन टाकला आणि आनंद वाटला. नामदेवराय दुधाचा गडवा पांडुरंगाकडे नेतात, तर नामदेवराय दूध पितात, पांडुरंग दूध पितात, नाही का? दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला, गोपाल लाला. दूध पियो मोरे, काला बछड़ा कपिला गाई, दूध दुआवत नामा जाई. सोने का गडवा दूध ने भरिया, पियो नारायण आगे धरिया. प्रभु की मूरत दूध नहीं पीवत, शीर पशारथ नामारोवत. ऐसा भगत मैंने कबू नहीं पाया, नामदेव ने दूध पिलाया. दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला, गोपाल लाला.
हो, दूध पेले भगवंत, नैवेद्य खाल्ला, जसं ताट घेऊन घरी आले, पाण्याचा गडवा रिकामा, नैवेद्याचं ताट रिकाम, हातात घेऊन भिर धावत घरी आले आणि आईला सांगतात नामदेवराय, देव जेवले, देव जेवले, देव जेवले. नामदेवरायच्या आईनं हो आपली कांचोळीचा पदर वर केला आणि एक कानाखाली काढली नामदेवरायची, एक हाणली. नामदेवराय म्हणतात, आई देव जेवले, मला का मारलं? अरे नाम्या, आजपर्यंत नैवेद्याचं ताट रिकाम वापस आलं नाही, नैवेद्य जसाचा तसाच परत येत होता, आणि तू नालाय का म्हणतो देव जेवले? देव कुठे जेवत असते का? आई मी खरंच सांगतो, तुझी शपथ घेऊन सांगतो, माझा पांडुरंग आज माझ्या हातानं जेवला. पण आईला पटत नव्हतं, पटत नाही. लोग कहते हैं भगवान खाते नहीं, द्रौपदी की तरह हम खिलाते नहीं, शबरी की तरह हम खिलाते नहीं, शाख प्रेमी भी जमशम लगाते चलो, लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. द्रौपदीला संकट पडलं त्यावेळेला भगवंत आले नाही, आलेच आणि द्रौपदीची लज्जा रक्षण केली नाही का, वस्त्र बनले भगवान. असा भाव द्रौपदीचा आहे. म्हणून भगवान येतील काय, घेतील काय, माझं ऐकतील काय, ह्या सगळ्या शंका मनातल्या दूर झाल्यानंतर भगवान आपलं सगळं ऐकतात. आपलं जे आहे ते सर्व समर्पक भावाने जर दिलं तर भगवान घेतात. पण देत असताना भगवान गीतेत अर्जुनाला सांगतात, मला तू काहीही दे अर्जुना. अर्जुन निमित्त आहे, हा उपदेश तुम्हा आपल्याला आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम, तुम्ही काही द्या, भगवान आपलंस केल्याशिवाय राहणार नाहीत, घेतल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आत्मदेव, या आत्मदेवाचं चिंतन आहे. आपला आत्मा त्या स्थितीवर जाणे, त्या अधिष्ठानावर विराजमान होणे, आत्म अधिक देव. मग तो आत्मदेव, ज्याचा आत्मा दुखी तो देव दुखी. मग दुःख आत्मदेवाचं सांगितलं, कथा सांगितली, धुंदुली शब्दाचा अर्थ सांगितला, कर्कशा वाणी, वाईट बोलणारी, अद्वा तद्वा बोलणारी, मनामध्ये अनेक वाईट विचार येणारी ही धुंदुली. धुंदुली शब्दाचा अर्थ सांगितला, ती बुद्धी निर्माण होणारी. धुंदुकारी शब्दाचा अर्थ अंधकारमय जीवन असणारा. मग या तिघांची कथा प्रामुख्यानं महात्म्यामध्ये सांगितली. त्याचं कारण आहे भागवतामध्ये. आत्मदेव हे ब्राह्मण आहेत, कर्मकांड करतात, पोथी वाचन करतात, हवन करतात, सगळा विधी करतात. पण हे सगळं करत असताना त्यांना मुलबाळ नाही, हे पहिलं दुःख. दुसरं दुःख, त्यांच्या अंगणामध्ये जे झाडं आहेत, फुला करता लावलेले, फळा करता लावलेले, त्या झाडांना फळ आणि फूल येत नाही, हे दुसरं दुःख. आणि तिसरं म्हणजे त्यांच्या घरी जे गाय होती गोठ्यात, ती गाय सुद्धा वांज आहे, तिलाही वासरू झालेलं नाही, हे तिसरं दुःख. मग असं सगळं दुःख समोर घेऊन समाजामध्ये गल्लोगल्लीत जात असताना चर्चा व्हायच्या. पहा, आत्मदेवाला एवढे वर्ष लग्नाला झाले, पण याला अजून संतती नाही, पुत्राची प्राप्ती नाही, निपुत्री काय. एखादा शेजारचा माणूस म्हणायचा, अहो तेवढंच नाही, त्याच्या दारात जे झाड आहेत ना, त्याला फुलं सुद्धा येत नाहीत. पहा किती हा अभद्र आहे, फळही येत नाहीत. तिसरा माणूस बोलायचा, 10 वर्ष झाले गाय आहे त्याच्या घरी गोठ्यात, पण तिला वासरू नाही, ते सुद्धा वांज आहे. पहा याचं दुर्दैव कसं आहे, पहा याचं तकदीर कसं आहे. असे हिनावून शब्द बोलायचे लोक. आत्मदेवाचं मन दुःखी व्हायचं.
अंतःकरणामध्ये दुःख व्हायचं. आणि माणसाच्या मर्माला जर शब्द लागला, तो माणूस किती हुशार, ज्ञानी, श्रीमंत, बलवान, पैलवान जरी असला तरी तो अंतःकरणातून दुःखी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून बोलताना बोलणारा बोलून देतो, पण ऐकणाराला तो बोल सहन करण्याजोगती सुद्धा ताकद राहत नाही. म्हणून आपण कधीही शब्द वापरत असताना जपून वापरले पाहिजे, अशी शिकवण आपल्या शाळेतच आपल्याला मिळालेली आहे. शब्द हे शस्त्र आहेत, जरा जपून वापरावे, अशी म्हण शाळेत लिहिलेली असते. आणि महाराज आमचे सांगायचे नेहमी, एखाद्या वेळेला शस्त्राचा घाव आपल्याला भुजून काढता येईल, भरून काढता येईल, पण शब्दाचा घाव मात्र भरून निघत नाही. आरपार शब्द लागतात. काही माणसं आरपार बोलतात आणि आत्मदेवाकडे पाहून तर बोलायला लागले. निपुत्रिकाचे पाहू नये तोंड. काय म्हटले? निपुत्रिकाचे पाहू नये तोंड. समाजच आहे तो. लोक तैसा ओक धरता धरवेना. तुकोबाराय सांगतात, समाजामध्ये फिरताना माणसं आपल्याला 3 प्रकारचे दिसतील. 3 प्रकारचे म्हणजे तुका म्हणे जन केले प्रकाराचे 3. मग ते 3 प्रकार कोणते? आता एवढं स्पष्ट नाही सांगत, समजून घ्याव काही. मग अशा समाजामध्ये तुम्ही एखाद्या वेळेला हो पायी चालले तरी बोलतील, वाहनावर बसून गेले तरी बोलतील, बरोबर. नवीनच गाढव विकत घेतलं बापल्या काही ना, बाजार होता आणि गाढव घेऊन